पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु अमन भाऊ महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। तेने सियामा मैत्र येत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकतीजे तेही प्राणापरोते आवडती हे निरुते जे भक्तचरित्र ते प्रशंसती। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 12। ज्ञानोबारायांनी भगवान श्रीकृष्णाच्या मुखात घातलेली ही ओवी आहे। भगवान स्वमुखानं ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत, संत अर्थात भक्त माझे मित्र असतात। वाक्य नीट आहे का? संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, यात काय नवल आहे? संत अर्थात भक्त माझे मित्र असतात यात काय नवल आहे? परंतु संताचं चरित्र जे ऐकतात आणि संताचं चरित्र जे सांगतात तेही माझे मित्र असतात, यात खरं नवल आहे। आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत, तेने सियामा मैत्र येत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकतीजे तेही प्राणापरोते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते। ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील ओवी, मित्र फक्त माणसालाच असतात असं नाहीये, मित्र देवालाही असतात। जेव्हा जेव्हा माझ्या तोंडात देव शब्द येईल तो मी भगवान श्रीकृष्णासाठी वापरलाय असं गृहीत धरावं। मित्र माणसालाच असतात असं नाही, तर मित्र देवालाही असतात आणि देवाचेही मित्र असतात भक्त अर्थात संत। वामन भाऊ सारखे, भगवान बाबा सारखे, ज्ञानोबा सारखे, तुकोबा सारखे हे संत भगवंताचे मित्र असतात। संत कुणाला म्हणावं? आमच्याकडे आम्ही 4 कीर्तन 4 प्रवचन केली की आम्ही स्वतःला संत म्हणून घेतो। ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या पाठ झाल्या, 10 अभंग पाठ झाले की आम्ही स्वतःला संत म्हणून घेतो आणि समाजही त्याला संत म्हणतो। संत कुणाला म्हणावं? आपण पुढे बोलू। संतांची अनेक लक्षणं ज्ञानेश्वरीत आली आहेत, तिकडे जायचं आहे आपल्याला। पण तूर्त एका ओळीमध्ये संतांची व्याख्या सांगायची असेल तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, जो मुक्त झालाय आणि मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो। मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव, जे जे भगवत भजन करीती तया भागवत म्हणिजेत। मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव। महाभागवत म्हणजे संत। ऐसा बोधची केवळ होऊन असे निष्कळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई। आत्मबोध झालाय, भगवंतामध्ये विलीन झालाय, पण तरी थांबत नाही। मुक्त होऊनही भगवंताचं नामचिंतन चालूच ठेवतो, तो संत असतो। जो ज्ञान गिळून गोविंद गातो, तो संत असतो। जो देव होऊन देवाचं नाव घेतो, तो संत असतो। संताची अधिक सोपी जर व्याख्या हवी असेल तर जो देव होऊन देवाचं नाव घेतो, तो संत असतो। आणि म्हणून तुकोबा बोलले, आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना। तुका अगोदर पांडुरंग झाला आणि पांडुरंग होऊन पांडुरंगाचं नाव घेऊ लागला, तेव्हा तुका संत झाला। आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना। जो देव होऊन देवाचं नाव घेतो, तो संत असतो। हो, आणि म्हणून चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी
चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, आणि मोक्षाच्याही माथ्यावर पाय दिलाय त्याला पाचवा पुरुषार्थ म्हणतात. ती भक्ती असते, तो संत असतो. जे जे भगवत भजन करी जेत तया भागवत मनी जेत, मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. मुक्त होणे भगवंताचं नामचिंतन चालूच आहे. मुक्तीवरी भजनयुक्त तो संत असतो. देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. ज्ञान घेऊन गोविंद गातो तो संत असतो. मी होऊनी पांडवा करीती माझी सेवा. मी व्हावं लागतं म्हणजे देव व्हावं लागतं. मी होऊनी पांडवा करीती माझी सेवा, ते संत असतात. 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे, तेवी मी झाली या संभाव्य भक्ती माझी. मी झाली आहे, वाक्याकडे लक्ष द्या, नरवर आहे. मी झाली आहे संभाव्य भक्ती माझी. मी झाली आहे म्हणजे देव झाल्यावर. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आम्ही अर्ध्या हळकुंडात पिवळे होतो, 10 कीर्तनं 10 प्रवचनं केली, आम्ही स्वतःला संत म्हणतो. जो मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो. देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि अशा संताला ज्ञानोबराय भक्त म्हणतात. आणि असे भक्त अर्थात संत हे भगवंताचे मित्र असतात. आणि म्हणून भगवंत बोलतायत 12व्या अध्यायात की संत अर्थात भक्त माझे मित्र असतात. यात काय नवल म्हणले? संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, यात काय नवल आहे? यात काय विशेष आहे? पण संतांचं जे चरित्र सांगतात आणि संतांचं चरित्र जे ऐकतात तेही माझे मित्र असतात. आणि एवढंच नाही तर ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय असतात. यात नवले हे खरं विशेष आहे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, तेने सियामा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. ज्ञानोबा आजची होई भक्त चरित्र. भक्त चरित्र म्हणजे काय? पहिली गोष्ट, ज्याला चारित्र्य असते त्याचंच चरित्र असते. चरित्र कुणाचंही नसते. ज्याला चारित्र्य असतं त्याचंच चरित्र असते. आणि म्हणून जो मनुष्य सद्गुणानं नटलाय, ज्याच्या जीवनात एकही दुर्गुण सापडत नाही, ज्याच्या जीवनात सद्गुणच ठासून भरले, अशा सद्गुण पुरुषास चारित्र्यवान पुरुष म्हणतात. आणि अशा सद्गुण चारित्र्यवान पुरुषाला संत म्हणतात. आणि म्हणून चरित्र हे फक्त संत आणि भगवंत या दोघांचंच असतं. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र फक्त भगवंत आणि संत दोघांचंच असतं. आणि म्हणून संतांना तुकोबारायांनी चंदनाची उपमा दिली आहे. चंदनाची सगळीच अवयव सुगंध देतात. चंदनाच्या ठिकाणी एकही दुर्गुण सापडत नाही. चंदनाच्या ठिकाणी सगळे सद्गुणच भरलेले असतात. तसं संताच्या ठिकाणीही एकही दुर्गुण सापडत नाही. संताच्या ठिकाणी सगळे सद्गुणच ठासून भरलेले असतात. आणि म्हणून तुकोबाराय संताला चंदनाची उपमा देतात. तुका म्हणे, गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. संतांना चंदनाची उपमा दिली आहे. चंदनाजवळ सगळे सद्गुणच असतात, दुर्गुण नसतात. तसे संताजवळ सगळे सद्गुण असतात, दुर्गुण नसतात. म्हणून तुका म्हणे, गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. तुकोबाराय संताला चंदनाची उपमा देतात. ज्याच्या जीवनात एकही दुर्गुण शिल्लक राहिला नाही, ज्याचं जीवन पूर्णतः सद्गुणानंच ठासून भरलंय, त्याच्या जीवनात चैतन्याचा वास होतो. तुकोबारायच बोलतायत, ते तर दुष्ट गुण न मिळेची निशेष चैतन्याचा वास झाला माझी. तुकोबाराय, ते तर दुष्ट गुण न मिळेची निशेष चैतन्याचा वास झाला माझी. चैतन्याचा वास कुठं होतो? परमात्मा कुणाच्या हृदयात राहायला येतो? ते तर दुष्ट गुण न मिळेची निशेष चैतन्याचा वास झाला माझी. ज्याच्या जीवनात एकही दुर्गुण सापडत नाही, ज्याचं जीवन पूर्णतः सद्गुणानंच भरलंय, अशाच्या जीवनात चैतन्याचा वास होतो. अर्थात परमात्मा भगवान कृष्ण त्याला शोधत येतो आणि त्याच्या हृदयात वास करतो. एवढंच नाही, तो त्याचा मित्र असतो. आणि म्हणून भगवान बोलतात की संत अर्थात भक्त
ज्यांच्या हृदयात मी वास करतो ते माझे मित्र असतात. आणि म्हणून संत माझे मित्र असतात. यात काय नवल आहे? यात काही नवल नाही म्हणले. संत तर माझे मित्र असतातच, यात काही विशेष नाही. पण संतांचं चरित्र जे ऐकतात तुम्ही आणि संतांचं चरित्र जे सांगतात तुम्ही, हेही माझे मित्र असतात, यात खरं विशेष आहे. आज मी जर 4 गोष्टी वामन भावाने संत भगवान बाबाबद्दल बोललो, ज्ञानोबा तुकोबाबद्दल बोललो, त्यांच्या चरित्राबद्दल, तर वामन भाऊ तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे आणि भगवान बाबा हे तर पांडुरंगाचे मित्र आहेतच, यात वाद नाही. पण त्यांच्या चरित्राबद्दल मी बोलतोय म्हणून मीही त्यांचा मित्र आहे आणि तुम्ही ऐकतायत म्हणून तुम्हीही त्यांचे मित्र आहात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत, तेने सियामा मैत्र येत कायसे विचित्र. काय नवले म्हणले? संत माझे मित्र असतात, काय नवले? तेने सियामा मैत्र येत कायसे विचित्र. परी तयाचे चरित्र ऐकतीचे तीही प्राणा पुरवते, आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. ज्ञानोबा आहे. मित्र या शब्दाला पर्यायी शब्द आहे दोस्ती. मित्र म्हणजे दोस्त. तुम्ही दोस्त हा शब्द फोडा. 2 अधिक अस्त बरोबर दोस्त. 2 वस्तूंचा अस्त होऊन त्या जेव्हा एकत्रित येतात तो दोस्त. 2 वस्तू 2 न राहता एकत्रित येतात. 2 वस्तूंचा अस्त होऊन जेव्हा त्या एकत्रित येतात तो दोस्त. तसं संत आणि भगवंत किंवा भक्त आणि भगवंत 2 न राहता जेव्हा एक होतात ती भक्त आणि भगवंतातली मैत्री असते. जेव्हा भक्त भगवंतात मिसळतो ती भक्तातली आणि भगवंतातली दोस्ती असते. भक्त आणि भगवंत 2 न राहता जेव्हा ते एक होतात, 2 वस्तूंचा अस्त होतो आणि त्या एक होतात ती दोस्ती असते. तेव्हा भक्त आणि भगवंत जेव्हा एक होतात, 2 न राहता एक होतात, ही भक्त आणि भगवंतातली दोस्ती असते, ही मैत्री असते. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत भगवंताच्या मुखातून की तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे मी ते चिते. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मीही त्यांच्या हृदयी समग्र असे. अरे अर्जुना, भक्त आणि मी केवळ नामानं वेगळे असतो, शरीराने वेगळा असतो. भक्त अर्थात संत शरीराने वेगळा असतो, नामाने वेगळा असतो. तो तुकोबा ज्ञानोबा तर मी विठोबा, एवढाच फरक आहे. त्यांचं नाव तुकोबा ज्ञानोबा तर माझं नाव विठोबा, एवढाच फरक आहे. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे. आमच्यात काय फरक आहे म्हणजे संतात माझ्यात फक्त नाव वेगळं आहे. आत्मिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आम्ही वेगळे दिसतो, पण आत्मिक दृष्ट्या मी आणि संत एकच असतात. आम्ही एक झालेलो असतो. आणि 2 वस्तू एकत्रित येणं, 2 वस्तूचा अस्त होऊन एकत्रित येणं म्हणजे दोस्त अर्थात मैत्री. आणि म्हणून तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे मी ते चिते. संतात आणि माझ्या फक्त नामात फरक आहे. ते ज्ञानोबा तुकोबा तर मी विठोबा, एवढाच फरक आहे. बाकी मी आणि संत आत्मिक दृष्ट्या केव्हाच एक झालेलो असतो. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मीही त्यांच्या हृदयी समग्र असे. ते देहानं वेगळे दिसतात वागताना, पण ते वेगळे नसतात. मी आणि ते केव्हाच एक झालेलो असतो. मी त्यांच्या हृदयात असतो आणि ते माझ्या हृदयात असतात. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मीही त्यांच्या हृदयी वर्तत असे. देव हा संतांच्या हृदयात विराजमान असतो. देव हा संतांच्या हृदयात, भक्ताच्या हृदयात वास्तव्य करतो. देव भक्ताच्या हृदयात वास्तव्य करतो, देव संतांच्या हृदयात वास्तव्य करतो. यात काय न बोले. जे या संतांचं आणि भक्ताचं चरित्र ऐकतात त्याच्याही हृदयात देव वास्तव्य करतो. याची साक्ष तुलसी रामायण देते. मुद्दा काय छेडलाय मी? देव संताचा मित्र आहे, भक्ताचा मित्र आहे, तो विषय बोललो आपण. आता दुसरा विषय असा आहे की देव संताच्या हृदयात वास करतो. हे हृदयचे ते हृदय घातले.
देव संतांच्या हृदयात वास करतो, यात काय नवल आहे. पण त्या संतांचं चरित्र जे ऐकतात आणि सांगतात त्यांच्याही हृदयात देव वास करतो, हे विशेष आहे. आज तुम्ही संतांचं चरित्र ऐकताय आणि मी सांगतोय, तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही हृदयात पांडुरंगाचा वास आहे. वरदान दिले पांडुरंगाने. जे संतांचं चरित्र, संत मित्र आहेतच म्हणले माझे, पण जे संतांचं चरित्र ऐकतील आणि सांगतील तेही माझे मित्र आहेत आणि त्यांच्या हृदयात मी वास करतो आणि ते मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहेत. देव संतांच्या हृदयात तर वास करतोच, पण संतांचं चरित्र जे ऐकतात त्यांच्या हृदयात वास करतो आणि जो सांगतो त्याच्या हृदयात वास करतो, हे अधिक विशेष आहे. याची साक्ष तुलसी रामायण देतं. भगवान रामचंद्र वनवासाला जात असताना त्यांना वाल्मिक ऋषीचा आश्रम मध्ये पडला. वाटेत आश्रमापासून जाणं झालं. क्षणभर वाल्मिकीची भेट घेतली प्रभू रामचंद्रानं आणि प्रभू रामचंद्रानं वाल्मिकींना विचारलं की हे महर्षी, आता मी वनात चाललोय, वनवासाला चाललोय, या वनात मी कुठे वास करू, या वनात मी कुठे राहू? कोण विचारतंय? प्रभू रामचंद्र वाल्मिकींना विचारतायत की हे महर्षी, मी या वनात कुठे वास करू? तर वाल्मिकींनी 4 जागा दाखवल्यात. तुलसी रामायणात विषय येतो 4 जागा की प्रभू तुम्ही कुठे वास करा, आणि शेवटी 5वी जागा सांगतायत लौकिकदृष्ट्या, पण त्या 4 जागा आहे का. पहिली जागा दाखवली, जो मनुष्य परद्रव्य परनारीपासून दूर राहतो, भगवान त्याच्या हृदयात वास करा. पहिली जागा, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. तुकोबार आहे. हो, परद्रव्य परनारीपासून जो दूर राहतो त्याच्या हृदयात वास करा. दुसरी जागा दाखवली, देवा ज्याच्या तोंडात सातत्यानं तुमचं नाम आहे, जयाचे वाचे माझे आलाप, दिठी भोगी माझेची रूप, मन संकल्प जयाचा मीची वाहे. ज्याच्या तोंडात देवा सातत्यानं तुमचं नाम आहे, रामकृष्ण हरी नामाचा जाप आहे, त्याच्या हृदयात वास करा. तिसरी जागा दाखवली, म्हणले देवा जो मनुष्य जगातील प्रत्येक प्राणी मात्रास देव समजतो आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, त्याच्या हृदयात वास करा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझं. जगातील प्रत्येक प्राणी मात्र सजीव निर्जीव चराचर जे जे आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जगातील प्रत्येक वस्तू हा देवच आहे असं जो समजतो आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, त्याच्या हृदयात वास करा. तिसरी जागा. आणि चौथी जागा दाखवली की जिथं मला आज तुम्हाला आणायचंय, प्रवचनात आजच्या 4थी जागा, इथं मला तुम्हाला आणायचं होतं. 4थी जागा सांगत आहेत महर्षी वाल्मिकी भगवंताला, रामचंद्रांना, की 4थी जागा म्हणले हे प्रभो, की जो सातत्यानं हरिकथा ऐकतो त्याच्या हृदयात वास करा. ही 4थी जागा आहे. जो सातत्यानं हरिकथा ऐकतो त्याच्या हृदयात वास करा. आणि हरिकथा म्हणजे ज्ञानेश्वरी, प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत अर्थात भक्तचरित्र, या सगळ्या गोष्टीला मिळून हरिकथा म्हणतात. जो सातत्यानं हरिकथा ऐकतो त्याच्या हृदयात वास करा. आणि म्हणून तुलसी रामायणामध्ये श्री संत तुलसीदासजी महाराज लिहित आहेत की जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. कुठं बसा म्हणतायत? जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. ज्याचं श्रवण, भक्तीचं हरिकथेचं श्रवण हे समुद्रासारखं आहे, त्याच्या हृदयात देवा वास करा. नद्याने कितीही पाणी वाहून आणू द्या, समुद्राचं पोट भरत नाही. करी वाढ पोट समुद्र जेवी. हो, नदी नदाचे लोट, अलिया जळाचे संगाठ, करी वाढ पोट समुद्र जेवी. बरोबर आहे. नद्यानं कितीही पाणी वाहून आणू द्या, कितीही पाणी,
समुद्र आपलं पोट मोठं करतो आणि आपल्यात सामावून घेतो. समुद्राचं कधी पोटच भरत नाही, कितीही पाणी वाहून आणा. जसं नद्याने कितीही पाणी वाहून आणलं समुद्राचं पोट भरत नाही, तसं कितीही हरिकथा ऐकली तर माणसाचं पोट भरू नये. पुन्हा 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 कीर्तन, प्रवचन, रामायण, श्रीमद भागवत, भक्तचरित्र ऐकतच राहावं असं वाटावं, तेव्हा त्याच्या हृदयात वास करा. जो सातत्यानं हरिकथा ऐकतो देवा तुमची, त्याच्या हृदयात वास करा. आणि सध्या लौकिकदृष्ट्या चित्रकूट पर्वतावर वास करा, ही 5वी जागा दाखवली. आणि भगवान काही दिवस चित्रकूट पर्वतावर राहिले. मला तुम्हाला इथं आणायचं होतं की भगवंत हा संतांचा मित्र आहेच, यात काही नवल नाही हो. संत तर महान आहेतच. भगवंत संतांचा मित्र असेल यात काय नवल आहे? अहो, एक मिनिस्टर दुसऱ्या मिनिस्टरचा मित्र असेल यात काय नवल आहे? किंवा मुख्यमंत्री मिनिस्टरचा दुसऱ्या मित्र असेल यात काय नवल आहे? ते रोजच भेटतात, मित्र असतीलच. पण तळागाळातल्या एखाद्या झाडू मारणाऱ्या माणसाचा मुख्यमंत्री मित्र असावा यात खरं नवल आहे, यात खरं नवल आहे. देव हा संतांचा मित्र यात काय नवल आहे? देवच बोलतायत, तेनेसी आम्हा मैत्र येतं काय से विचित्र. अरे काय नवल आहे म्हणले? देव हा संतांचा मित्र यात काय नवल आहे? पण त्या संतांचं चरित्र सांगतात आणि ऐकतात त्यांचाही मित्र असतो, यात खरं नवल आहे, यात खरं नवल आहे. देव आज वामन भाऊचा आणि संत भगवान बाबाचा मित्र यात काय नवल आहे? तो तर असेलच. पण जे वामन भाऊचं आणि भगवान बाबाचं आज चरित्र ऐकतात माझ्या पुढं, आणि जो मी सांगतोय तुमचा आणि माझा दोघांचाही देव मित्र आहे, यात खरं नवल आहे. तेनेसी आम्हा मैत्र येतं कायसे विचित्र. बरोबर आहे. परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसते. आणि म्हणून हरिकथा हा व्यापक शब्द आहे. यामध्ये प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत, भक्तचरित्र सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. तात्पर्य, जो मनुष्य सातत्यानं भक्तचरित्र ऐकतो, श्रीमद भागवत ऐकतो, संतांच्या कथा ऐकतो, संतांचं चरित्र ऐकतो, तर संत जितके भगवंताला प्रिय असतात तसं संतांचं चरित्र ऐकणारेही भगवंताला तितकेच प्रिय असतात. हे विशेष. आणि म्हणून सातत्यानं हरिकथा ऐका, भक्तांचं चरित्र ऐका, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, रामायण ऐका, श्रीमद भागवत ऐका. तुम्ही देवाचे प्रिय होता आणि देव तुमच्या हृदयात येऊन वास करतो, याची शाश्वती आणि ग्वाही ज्ञानोबा देत आहे, तुलसी रामायण देते. आणि म्हणून तुकोबारांनी एका अभंगातून सांगितलंय की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही श्रवण करा भागवत, आणि विशेष आधी गीता घातली. अनेक ग्रंथ आहेत, पण तुकोबारांनी बाकीचे ग्रंथ थोडे बाजूला ठेवले आणि प्रामुख्याने 2 ग्रंथ समोर आणले, गीता भागवत करीती श्रवण. आणि एवढंच नाही तर त्याच्या जोडीला अखंड चिंतन विठोबाचे. काही विशेष कारण आहे यामागं. गीतेचं श्रवण का करावं? गीता आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ असे, किंबहुना हा एकच ग्रंथ आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी एकच. गीता ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की या गीतेला आणि ज्ञानेश्वरीला भगवान कृष्णाने आणि ज्ञानोबरायांनी, हा ग्रंथ गीता भगवंताच्या मुखातून निघलाय, ज्ञानेश्वरी ही भगवान कृष्णाच्याच मुखातून निघली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा लिहिली म्हणजे लिहिली कोणी? भगवान कृष्णानंच लिहिली. ज्ञानोबा होतेच कोण? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. निमित्ताला ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचे, भगवान कृष्णाचे, म्हणून ज्ञानेश्वर ही भगवान कृष्णानंच लिहिली म्हणायचं. हे दोन्ही ग्रंथ भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले आहेत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानोबा या दोन्ही महापुरुषांनी, या महासंतांनी, देवानं, भगवंतानं, संतानं, ज्ञानोबारांनी आणि भगवान श्रीकृष्णानं या गीतेला आणि ज्ञानेश्वरीला एक भरीव आशीर्वाद दिला आहे की जो कोणी माझी ज्ञानेश्वरी आणि गीता ऐकेल, वाचेल आणि सांगेल
फळ एकच, आणि ते मोक्ष. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न मने. श्रवणे पाठे अर्थे, माझी ज्ञानेश्वरी ऐका, वाचा, किंवा महाराज म्हणून व्यासपीठावर बसून सांगा, फळ एकच, मोक्ष. भरीव आशीर्वाद दिलाय. इतर ग्रंथाला हा आशीर्वाद नाहीये. जगातील आपली सगळी ग्रंथ अनाथ आहेत, अनाथ, आणि फक्त गीता ज्ञानेश्वरी सनात आहे. हे ज्ञानोबा बोलतात. तसे शास्त्रेश्वरा या गीता सनाते शास्त्रे, ज्ञानोबा बोलतात 18व्या अध्यायात. तसे शास्त्रेश्वरा या गीता सनाते शास्त्रे. शास्त्रेश्वरा शब्द फोडा, शास्त्रेश्वरा, शास्त्राचा ईश्वर. शास्त्रेश्वरा या गीता, गीता ही सर्व शास्त्राचा ईश्वर आहे. शास्त्रेश्वरा या गीता सनाथे शास्त्रे. गीता ज्ञानेश्वरी ही शास्त्रांचा ईश्वर आहे. आणि इतर सगळी शास्त्र ज्यावेळेस गीता ज्ञानेश्वरी जवळ येतात तेव्हा ती सनात होतात, अन्यथा ती अनाथ आहेत. का? तर गीता ज्ञानेश्वरी भगवंताच्या मुखातून निघालेली आहे. आणि म्हणून भगवंतानं भरीव आशीर्वाद देऊन टाकला की माझी ज्ञानेश्वरी जो कोणी वाचेल, ऐकेल आणि सांगेल, सगळ्यांना एकच फळ, आणि ते आहे मोक्ष. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षार होते. मोक्षाच्या अलीकडचं जे संसारिक दान आहे ते तर गीता देतीच म्हणले, पण ती अलीकडच्यात गुंतत नाही. नेदी मोक्षार होते, तिला डायरेक्ट मोक्ष देणं हच माहिती आहे की जे दुर्मिळ आहे ती डायरेक्ट मोक्ष देते. तिच्यापाशी भेदभाव नाही आहे. गीता ज्ञानेश्वरीपाशी पंक्तिभेद नाही आहे. आणि माणसाच्या जीवनात पंक्तिभेद नसावा. नामदेवराचा एक अभंग आहे, जे पंक्तिभेद करतात त्याची लेकरं मरतात. हे नामदेवराचा अभंग आहे, पंक्तिभेद करू नये. कुठल्याच बाबतीत नुसत्या जेवणाच्या नाही, कुठल्याही बाबतीत काही असो, पंक्तिभेद नसावा. गीतेपाशी ज्ञानेश्वरीपाशी पंक्तिभेद नाहीये. ज्ञानेश्वरीला गीतेला वाटलं की अभ्यास करून जो महाराज, जो वक्ता गीता ज्ञानेश्वरी पाठ करेल, अभ्यास करेल आणि व्यासपीठावर बसून ती ज्ञानेश्वरी श्रोत्यांना सांगेल, तो मोठा झाला. जो शाळा शिकला त्याला वाचता येईल, तो ज्ञानेश्वरी वाचेल. पण जे शाळाच शिकले नाही, ज्यांना अक्षर ओळख नाही, जे अडाणी आहेत, त्यांचं काय व्हावं? जसं एक बाई आहे, आई आहे, तिला 4 मुलं आहेत. तर त्या आईला 4 मुलं आहेत, त्यातली 2 मुलं नोकरीला आहेत आणि 2 मुलांना नोकरी नाही. आई कुणाची जास्त काळजी करेल? ज्यांना नोकरी नाही त्यांची. जे नोकरीला आहेत त्यांचं तर भागलंय, पण आई सारखं घोकत असते, अरे त्या दोघांचं भागलंय, ते नोकरीला आहेत, ते नोकरीला आहेत, ते नोकरीला आहेत, त्यांचं भागलंय, पण या दोघांना नोकरी नाही, यांचं कसं होईल, यांचं कसं होईल, यांचं कसं होईल. आई काळजी वाहते ती नोकरी नसलेल्या 2 लेकरांचं. तसं ज्ञानेश्वरी हे आईनं काळजी वाहिली आहे. जे शिकलेले आहेत, ज्यांना वाचता येत आहे, ते ज्ञानेश्वरी वाचतील, मोक्ष मिळवतील. ज्ञानेश्वरी इतरांना सांगतील, मोक्ष मिळवतील. पण ज्यांना वाचताच येत नाही त्यांचं काय? या ज्ञानेश्वरीतली आई जागी झाली आणि ती म्हणेल, बाबा तुला वाचता येत नाही ना, तू नुसतं जाऊन बस आणि ऐक, तुला हे मोक्ष येत. मोक्ष असे ऐता श्रवणाचे माझी. हो, मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. ज्याला वाचता येतं ते वाचतील, सांगता येतं ते सांगतील म्हणले ज्ञानेश्वरी, आणि मोक्ष मिळून जातील. पण ज्याला वाचता येत नाही त्या माझ्या लेकराचं काय व्हावं? ज्ञानाबाई रूपी ज्ञानेश्वरी रूपी आई म्हणते, बाबा तुला वाचता येत नाही ना, तू जा आणि ऐक, नुसते ऐकण्यानं तुला मोक्ष. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबरा बोलतायत, तुम्ही गीता ज्ञानेश्वरी नुसती ऐका, नुसती ऐकल्यानं मोक्ष. नवरा बोलतायत, श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षार होते.
ती सांगा वाचा ऐका, तिला मोक्षाच्या अलीकडचं द्यायचं माहीतच नाही. हो, तिने भेदभाव नाही केला. मी महाराज आहे, समजा मी डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, मी महाराज आहे, मला समजा ज्ञानेश्वरीवर अभ्यास आहे, मी तुमच्यापुढे येऊन प्रवचन केलं, मला अभ्यास आहे म्हणून या ज्ञानेश्वरीने मला मोक्ष द्यायचा. पण ज्याचा अभ्यास नाही, ज्याला वाचताच येत नाही, त्याचं काय? आणि म्हणून आई जशी नोकरीवाल्या लेकराची काळजी वाहत नाही, ज्याला नोकरी नाही त्याची काळजी वाहते, तसं गीतेनं ज्याला सांगता येतं आणि वाचता येतं त्याची काळजी नाही व्हायली. ज्याला वाचता येत नाही सांगता येत नाही त्याची काळजी व्हायली. म्हणजे बाबा तुला वाचता येत नाही सांगता येत नाही, तू नुसतं बस बस, नुसते ऐकल्यानं तुला मोक्ष. आणि याची साक्ष ज्ञानोबा ज्ञानेश्वरी देतात की नुसत्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने, नुसत्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाने मोक्ष, पारायणाने मोक्ष. मी ज्ञानोबाच्या ओव्या सांगतो तुम्हाला. आता ज्ञानोबा बोलतायत अर्जुनाला की तुझे माझे मिळणी वाढींना जे हे कहाणी, का मोक्ष धर्म जिनी आला असं जेत. ओव्या नीट ऐका. मोक्ष मरायला लागला होता, पण त्याला ज्ञानेश्वरीने गीतेने तरण पाजलं. ज्ञानोबा बोलतायत तुझे माझे मिळणी वाढींनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म का जिनी आला असे जेत. जिनी म्हणजे जगण्यासाठी. हा मोक्ष या गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये शिरला आहे. त्याचा जीव चालला होता, मरायला लागला होता, पण तो ज्ञानेश्वरीमध्ये शिरला आणि त्याला जीवदान मिळालं. मोक्ष धर्म का जिनी आला असे जेत. अर्जुना, तुझ्या माझ्या बोलण्यातून जी ही कहाणी अर्थात गीता तयार झाली, जी ज्ञानेश्वरी तयार झाली, तिच्यामध्ये मरायला टेकलेला मोक्ष घुसलाय आणि त्याला जीवदान मिळालंय. पुढे ज्ञानोबा बोलतात तो हा सकळार्थ प्रधू आम्हा दोघाचा संवादू, न करताची पदभेदू पाठेची झोपडे. तो हा सकळार्थ प्रधू, प्रधू म्हणजे चांगला, आम्हा दोघाचा संवादू. अर्जुना, तुझा आणि माझा जो कुरुक्षेत्रावर संवाद झाला, ही जी कहाणी आहे जिला आपण गीता नाव दिलं, ही पदाचा भेद न करता, ओव्याचा भेद न करता, ओव्या न बदलता, पहिल्या ओवीपासून ओम नमोजी आद्या या ओवीपासून सच्चिदानंद बाबा आधारे लेखुको झाला, या शेवटच्या ओवीपर्यंत पदाचा भेद न करता नुसतं गाणं म्हणल्यासारखी गा, कविता म्हणल्यासारखी वाच, त्याला मोक्ष मिळेल. बघा, मी बोलून दाखवतो ओव्या सगळ्या. तुझे माझे मिळणी वाढींनली जे हे कहाणी, ते तर मोक्ष धर्म का जिनी आला असे जेथ. तो हा सकळा अर्थ प्रधू आम्हा दोघाचा संवादू, न करताची पदभेदू पाठेची झोपडे. तेने ज्ञाननळी प्रदीप्ती मूळ अविद्येच्या आहोती, तोशिला होय सुमती परमात्मा मी. घेऊन गीतार्थ उगाना ठाकी ते जे ज्ञानियाचे विचक्षणा, तो गाना वाना गीतेचा आहे. म्हणून गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरिसे, गीता माऊली नसे जाणे ताने. या 5 ओव्यातून ज्ञानोबा सांगतायत की तुम्ही माझी ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, सांगता येत नाही, तुम्ही अडाणी येत ना, तुम्ही नुसते ऐका, तुम्ही नुसते ऐका. त्याने काय होईल? तेने ज्ञाननळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती, तोशिला होय सुमती परमात्मा मी. ज्ञाननळी प्रदीप्ती, ज्ञानेश्वरी ऐकणं म्हणजे हा ज्ञानाग्नी आहे. त्याने ज्ञाननळी प्रदीप्ती, आत्मज्ञान प्रज्वलित होतं आणि त्यामध्ये अज्ञानाची आहुती पडते, अज्ञान जळून जातं आणि मी भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतो. त्याने ज्ञाननळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती, तोशिला होय सुमती परमात्मा मी. घेऊन गीतार्थ उगाना ज्ञानी जे विचक्षणा, ठाकी तिथे गानावाना गीतेचा तोला आहे. तात्पर्य या ओव्यातून ज्ञानोबांना असं सांगायचंय की ज्या माणसाला ज्ञानेश्वरी गीता वाचता येते त्यांनी वाचावी, सांगता येते त्यांनी सांगावी. पण ज्याला वाचता येत नाही, सांगताही येत नाही, त्या माणसानं माझी ज्ञानेश्वरी नुसती ऐकावी. तिचा अर्थ कळो की न कळो, तिचा अर्थ कळो न कळो, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळो न कळो, न करताची पदविदू पाठेची झोपडे. पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत ज्ञानेश्वरी ही गाणं म्हणल्यासारखी नुसती वाचा, गाणं म्हणल्यासारखी गा.
एवढ्या एका ज्ञानेश्वरीच्या नुसत्या वाचण्यानं तुम्हाला मोक्ष मिळेल ही साक्षात ज्ञानोबा देतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि म्हणून बहुसंख्येने ज्ञानेश्वरीचे पारायण करा, ज्ञानेश्वरी ऐका. पण दुर्भाग्य असं आहे, ज्ञानेश्वरीची जागा रामायणानं घेतली, ज्ञानेश्वरीची जागा श्रीमद भागवतानं घेतली. दुपारी 2 ते 4 रामायण असतं, माणसं ताटून जातात आणि पाय मोकळा करायचा किंवा लघुशंकेचं निमित्त करतात आणि 4 वाजता ज्ञानेश्वरीचा महाराज येऊन बसला की रामायण ऐकून कंटाळलेले माणसं उठून जातात. आणि ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या महाराजापुढं आज हे गाव मी भाग्य समजतो, एवढी मोठी माणसं मला मिळाली. अन्यथा 4 बोळकी म्हातारी असतात, 4 खोकली म्हातारी असतात. आम्ही काय सांगतो त्याला कळत नाही, ते काय ऐकतात त्याला कळत नाही. हो, दहीवंडीचं चित्र थोडं वेगळं दिसलं मला. इतका जनसमुदाय प्रवचनात सहसा नसतो. 10-5 माणसं, ती गळाटलेली माणसं. हो, रामायणाला सगळे असतात, बहुसंख्येने असतात, पण ज्ञानेश्वरी सुरू असल्या टायमाला उठून जातात. ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळत नाही. शिवाय ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सांगणारा महाराज येतो, ज्ञानेश्वरी सुरू करतो, त्यावेळेस संध्याकाळी टाळ घेऊन उभं राहणारी महाराज मंडळी ही झोपलेली असते. तुम्ही बघा, आता मला माफ करा, मी तोंडात मारून माफी मागतो, टाळकरी मंडळी आता झोपलेली असेल. आणि 5-5:30 वाजले की एक टाळकरी पांढरा शुभ्र सदरा, पांढरा फॅक धोतर काटाचं हळूहळू पुढे येऊ लागतो आणि एकामेकाच्या कानात म्हणतात, झालं का नाही रे अजून, कवर लांबल लावते रे. हे दुर्भाग्य. हो, ज्ञानेश्वरीची माहिती समजून घ्या. ज्ञानेश्वरी वाचा, ऐका, सांगा, फळ एकच मोक्ष. बाकीचे ग्रंथ अनाथ आहेत, फक्त गीता ज्ञानेश्वरी सनाथ आहे, ती शास्त्राचा ईश्वर आहे. बाकीचे ग्रंथ ज्ञानेश्वरी गीतेपाशी आल्यावर सनाथ होतात. आणि मग देवाने भरीव आशीर्वाद दिलाय, हिचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ऐका, वाचा, सांगा, फळ एकच आणि तो मोक्ष. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ऐका, ज्ञानेश्वरीचं प्रवचन जरूर ऐका. नुसत्या ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकल्यानं मोक्ष आहे हे ज्ञानोबा सांगताय. मी ओव्या बोलून सांगितलं, तुम्हाला ओव्या म्हणून दाखवल्या. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भक्तांचं चरित्र ऐका, ज्ञानेश्वरी ऐका. भक्तांचं चरित्र जे ऐकतात, ज्ञानेश्वरी जे ऐकतात, संत अर्थात भक्त हे भगवंताचे मित्र असतात, यात काय नवल आहे. परंतु जो गीता ज्ञानेश्वरी सांगतो आणि भक्त चरित्र सांगतो तोही भगवंताचा मित्र असतो, यात खरं नवल आहे. आणि म्हणून भगवंताची मैत्री साधायची असेल तर गीता ज्ञानेश्वरी ऐका आणि भक्ताचं चरित्र ऐका. तुम्ही भगवंताचे मित्र बनाल आणि भगवंताची मैत्री लाभणं यासारखं मोठं भाग्य काय असू शकतं. जगात काय हवं आहे आम्हाला. देव आमचा मित्र होत असेल तर अजून काय पाहिजे वेगळं, देव जर मित्र झाला तर. आणि म्हणून जे हरिकथा ऐकत नाहीत ते अभागी असतात, कीर्तनात प्रवचनात बसत नाही ते अभागी असतात, रामायणात आणि श्रीमद भागवतात बसत नाही ते अभागी असतात. एकदा एक मनुष्य मेला आणि स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्यानंतर तिथे काही अगोदर स्वर्गात गेलेले लोक होतेच, त्यांची गाठभेट पडली. म्हणले, अरे बाबा कुठून आला. स्वर्गातले लोक विचारायले, हा स्वर्गात गेला. म्हणले कुठून आला. म्हणले बीड जिल्ह्यातून. कुठून. म्हणले शिरूर कासार. अरे म्हणले शिरूर कासारमधून कुठून. म्हणले दहीवंडीतून आला. म्हणले हो, आनंद आहे. म्हणले ये स्वागत केलं. पण मला सांग, म्हणले तू दहीवंडीमध्ये आत येण्याच्या पूर्वी काय काय केलंस रे. म्हणले खूप मोठं शिक्षण घेतलं, मोठी नोकरी मिळवली, मोठा व्यापार केला, भरपूर पैसा कमावला, भरपूर मजा केली, दान पुण्य केलं आणि त्या दान पुण्याच्या बळावर मी स्वर्गात आलो. ते स्वर्गातले माणसं म्हणतात, अरे चुकला देतो.
आम्ही जसं चुकलो तसा तोही चुकला म्हणले. म्हणले का? म्हणले तू जे केलं आम्ही तेच केलं. भरपूर शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली, मोठा व्यापार केला, पैसा मिळवला, मजा केली, दान पुण्य केलं, पुण्य मिळवलं, स्वर्गात आलो त्या पुण्याच्या बळावर. पण इथे येऊन आम्ही चुकलोत. इथे नुसते भोग आहेत, इथे भगवंताचं भजन नाही, स्वर्गात भगवंताचं भजन नाही. आम्ही चुकलो. आता आम्ही वाट पाहतो की आमचं आयुष्य कधी संपतंय, त्या पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे. आम्ही वाट पाहतो की आता आमचं आयुष्य कधी संपतंय, आम्हाला मृत्यू लोकात जावंसं वाटतंय. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. आम्ही वाट पाहतोय, आम्ही वाट पाहतोय की आयुष्य कधी संपतंय आणि मृत्यू लोकात कधी जायला भेटतंय. का? तर मृत्यू लोकात गेल्यानंतर हरिकथा ऐकायला मिळते. तू हरिकथा न ऐकता स्वर्गात आलास, चुकलास. आम्ही हरिकथा ऐकली नाही, आम्ही चुकलो आणि स्वर्गात येऊन पडलो. इथं नुसते भोग आहेत, इथं नुसतं अमृत आहे प्यायला, मजाच मजा आहे, पण भगवत भक्ती नाही, भगवत नाम नाही आहे. कंटाळा येऊ लागला, जीवन रटाळ झालंय. आता वाट पाहतोय कधी जीवन संपेल, कधी मृत्यू लोकात जाऊ आणि कधी हरिकथा ऐकू. का? का? तर हरिकथा ऐकली, भक्त चरित्र ऐकलं तर भक्त हे भगवंताचे मित्र आहेत यात काय नवले. पण ज्या भक्ताचं चरित्र ऐकतो आणि भक्ताचं चरित्र सांगतो, तात्पर्य जे हरिकथा ऐकतात तेही भगवंताचे मित्र असतात आणि भगवंत त्याला वैकुंठात घेऊन जातो. आणि म्हणून आम्ही दहिवंडीमध्ये असताना जर भक्तचरित्र ऐकलं असतं, हरिकथा ऐकली असती तर भगवंताचे मित्र बनला असतो आणि भगवंतानं आम्हाला वैकुंठात नेलं असतं, मोक्ष मिळाला असता. समीपता, स्वरूपता, सलोकता, संयोजता, कुठला तरी मोक्ष मिळाला असता, जीवन धन्य झालं असतं. पण आम्ही उभ्या आयुष्यात हरिकथा ऐकली नाही, म्हणून देवाचे मित्र बनलो नाही. पुण्याच्या वेळा स्वर्गात आलो आणि इथं भोगात पडलो तर आम्ही चुकलो. म्हणून तुम्ही तरी चुकू नका. सातत्यानं हरिकथा ऐका, भक्त चरित्र ऐका. का? कारण भक्त हे भगवंताचे मित्र असतात. भक्त हे भगवंताचे मित्र असतात यात काय नवल. संभाजी, भक्त हे भगवंताचे मित्र असतात यात काय नवल. पण तो भक्ताचं चरित्र ऐकतो आणि जो भक्ताचं चरित्र सांगतो तोही भगवंताचा मित्र असतो, यात खरं नवल आहे. आणि म्हणून आज मी व्यासपीठावर बसलोय आणि भक्त चरित्र सांगतोय, मी भगवंताचा मित्र आहे. तुम्ही ऐकतायत भक्ताचं चरित्र, तुम्हीही भगवंताचे मित्र आहेत. ही जीवनातली खरी कमाई आहे. ही जीवनातली खरी कमाई आहे की जी तुम्ही कमवली मी कमवली. म्हणून हरिकथा ऐका, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, रामायण ऐका, भक्तचरित्र ऐका, श्रीमद भागवत ऐका. देवाचे मित्र बनाल, देव वैकुंठात घेऊन जाईल आणि तुम्हाला संत बनवेल. जगात सगळ्यात महान जर काय असेल तर संत पद आहे. जगात नंबर 2चं पद आहे ब्रह्मदेवाचं आणि नंबर 1चं पद आहे हरी आणि हर. हे दोघं एकच. हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवान शंकर आणि भगवान विष्णू एकच, एका नाण्याच्या दोन बाजू. एक एकाचे हृदय गोडी सागरेच्या ठाई, यांच्यात भेदभाव नाही, दोघं एकच आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू. पण नंबर 1चं पद आहे हरी आणि हर आणि नंबर 2चं पद आहे ब्रह्मदेव. पण त्या ब्रह्मदेवाबद्दल लिहिताना ज्ञानोबा लिहितात, ब्रह्मादिक पदे, तुकोबा लिहितात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ते तर चित्त झणी जडो देसी. अरे ते ब्रह्मदेवाचं पद म्हणले दुःखाचा सेल का वाटा आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, दुःखाचा सेल का वाटा आहे म्हणले. का? तर ब्रह्मदेवालाही जन्म मृत्यू आहे. ब्रह्मदेवालाही जन्म मृत्यू आहे. न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे. ब्रह्मदेवालाही मरावं लागतं. आणि म्हणून जो ब्रह्मदेव ज्ञानोबा तुकोबाराच्या पायाची चाकरी करतात, ब्रह्मादिक जेत तुम्हा ओळखणे अनिक तुलने काय पुढे. जो ब्रह्मदेव ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणाची सेवा करतो, हे ज्ञानोबा तुकोबाराचं संतपद जगात सगळ्यात महान आहे. ते संतपद तुम्हाला केवळ भक्तचरित्र ऐकल्यानं प्राप्त होतं. हे ज्ञानोबा बोलतायत. तुम्ही भगवंताचे मित्र होता भक्तचरित्र ऐकल्यावर, आणि भगवंताचा मित्र झालं की एक ना एक दिवस तुम्ही हळूहळू संतपदाकडे जाता, संत बनतात.
आणि भक्त चरित्र ऐका. वामन भाऊ, भगवान बाबा अशा महापुरुषांचं चरित्र ऐकत जावं. आपण तिकडे जाणार थोडंसं. संत चरित्र सांगणं म्हणजे भारताचं चरित्र आहे. या भारताची खरी ओळख जर काय असेल तर संत. भारत म्हणजे काय? श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भारत. श्री संत तुकाराम महाराज म्हणजे भारत. नामदेव महाराज म्हणजे भारत. एकनाथ महाराज म्हणजे भारत. वामन भाऊ म्हणजे भारत. भगवान बाबा म्हणजे भारत. अर्जुन म्हणजे भारत. भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारत. भगवान रामचंद्र म्हणजे भारत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे भारत. देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे. देश म्हणजे देशातील सत्पुरुष, महापुरुष, देशातील संत. आणि म्हणून संताचं चरित्र सांगणं म्हणजे भारताचं चरित्र सांगणं. संताचं चरित्र सांगणं म्हणजे समुद्राच्या काठावर बसून आचमन करणं. काटिटिवी चाचू बरी मापसुये सागरी मी नेनतू त्यापरी वर्तते येत. टिवटिवीने समुद्र उपसावा हा जसा तिचा दुबळा प्रयत्न आहे, तसं तुम्ही आम्ही संतांचं चरित्र सांगावं हा आमचा दुबळा प्रयत्न असतो. पण तरीही थोडाफार प्रयत्न करून संतांचं चरित्र सांगायचं असतं. संत पद हे जगातलं सगळ्यात महान पद आहे. हरी आणि हार सोडले तर. जिथे स्वार्थ संपतो तिथे निस्वार्थ जीवन सुरू होतं. आणि निस्वार्थ जगतो तो संत असतो. संत हा वाळलेला नारळ असतो. वाळलेला नारळ कवटीला धरत नाही, तसं संत महात्मा संसाररूपी कवटीला धरत नाही, निस्वार्थ असतो. साधारण जीव हा ओला नारळ असतो. ओला नारळ कवटीला धरतो. साधारण जीव संसाररूपी कवटीला धरतो. संत तसे नसतात, निस्वार्थ असतात. जगात तुम्हाला एक वेळ देव लवकर भेटेल किंवा देव भेटूनच आहे. त्याचा हृदय माझी मीरा म्हणून देव भेटूनच आहे. देव लवकर भेटेल पण संत भेटणार नाहीत. बहु अवघड आहे संत भेटेल. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभवती. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभवती. जगात सगळ्यात दुर्मिळ काय तर संत आहे. जसं परीस आणि अमृत दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ आहेत. जो स्वतःचा संसार करतो तो साधारण जीव असतो. जो जगाचा संसार करतो तो संत असतो. आणि म्हणून संत महात्मे जेव्हा वैकुंठाला जातात त्यावेळेस आपला काहीतरी ठसा पाठीमागे ठेवून जातात. तुकोबराय वैकुंठाला गेले पण आपला ठसा ठेवून गेले, आपलं वैराग्य मागे ठेवून गेले. आजही देहूगाव उदास आणि विरक्त वाटतं. जे आळंदीमध्ये करमत ते देहूत करमत नाही. का? तुकोबरायने आपलं रखरखीत वैराग्य देऊत ठेवलंय. तुकोबराय वैकुंठाला गेले पण मागे वैराग्य ठेवून गेले. तुम्ही देऊत जा, उदास वाटतं, विरक्ती वाटते. देऊगाव विरक्त आहे. तुकोबरायचा तो मागे ठेवलेला अवशेष आहे, ठसा आहे, फुटप्रिंट्स आहे. अरे म्हणून जगातली सर्वात दुर्मिळ जर गोष्ट काय असेल तर ती संतपद. आणि म्हणून अशा संतांचं चरित्र प्रत्येकानं ऐकावं. का? तो संत भगवंताचा मित्र असतो. आणि जे संतांचं चरित्र ऐकतात आणि सांगतात तेही भगवंताचे मित्र असतात. आणि म्हणून संत चरित्र म्हटलं की संतांना आपल्या जीवनात केलेल्या लीला, संतांचा जीवन वृत्तांत, संतांचं जीवन कार्य आणि संतांच्या अंगी असलेले सद्गुण या चारही गोष्टीला मिळून संत चरित्र म्हणतात. संतांना केलेल्या लीला, त्यांचं जीवन वृत्तांत, त्यांचं जीवन कार्य आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण. ज्ञानोबाराने रेडा बोलवला, ही लीला आहे ज्ञानोबारायची, हे चरित्र आहे ज्ञानोबारायचं. ज्ञानोबाराने रेडा बोलवला, स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले. ज्ञानोबाराने जड भिंती चालवली. ज्ञानोबाराने सच्चिदानंद बाबा रूपी प्रेताला जीवदान दिलं. ते प्रेत उठलं आणि त्याने ज्ञानेश्वरी लिहिली.
शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. एका प्रेतानं लिहिली ज्ञानेश्वरी. ही साधी लीला नाहीये. ज्ञानोबा डिक्टेटर होते. ज्ञानोबा सांगायला आणि ते सच्चिदानंद बाबा रूपी प्रेत लिहायला. प्रेतानं ज्ञानेश्वरी लिहिली. रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजवले, जडभिंत चालवली, सच्चिदानंद बाबा रूपी प्रेताला उठवलं, जीवदान दिलं. या ज्ञानोबाच्या लीला. तसं भगवान बाबानं पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली. ही भगवान बाबाची लीला. बाबांचं रक्त जिथं सांडलं तिथं तुळशी उगल्या. तुळशी उगल्या. ही बाबांची लीला आहे. भगवान बाबाची लीला आहे. संतांना आपल्या जीवनात केलेल्या लीला यावर थोडासा प्रकाश टाकणं संत चरित्र असतं. मी का बोलतोय की तुम्ही वामन भाऊन भगवान बाबा यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली आहे आणि म्हणून मी हा विषय निवडला आहे मुद्दाम म्हणून. हो, संतांनी आपल्या जीवनात केलेल्या लीला याचं थोडक्यात वर्णन हे संत चरित्र असतं, भक्त चरित्र असतं. संताचा जीवन वृत्तांत, त्यांचा जन्म कुठं झाला, लहानपण कसं गेलं, आईवडिलाचं नाव काय, भावंडाचं नाव काय, नातेवाईकाचं नाव काय, याचा धावता आढावा म्हणजे संताच्या जीवनाचा वृत्तांत. संतांचं जीवन कार्य. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली. हेच ज्ञानोबाचं सगळ्यात मोठं जीवन कार्य आहे. यापेक्षा काय मोठं जीवन कार्य पाहिजे. येणे बोधे असो आम्ही सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. तुकोबाराला विचारलं की तुमच्या जीवनातलं सगळ्यात महान कार्य काय, ते म्हणले माझी गाथा. ज्ञानोबाराला विचारलं तुमच्या जीवनातलं महान कार्य काय, माझी ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाने रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, सच्चिदानंद बाबाला उठवलं, जडभिंत चालवली. हे ते त्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. हे चमत्कार ज्ञानोबाच्या डाव्या हाताचे मळ आहे. ज्ञानोबाच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल तर ज्ञानोबाने लिहिलेली ज्ञानेश्वरी. तुकोबाराच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार काय असेल तर तुकोबाराने लिहिलेली गाथा. आणि मग तुकोबारा स्वमुखाने बोलतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानोबा आणि तुकोबारा सदैव अमर आहेत आमच्यात. आणि त्यांचं सगळ्यात मोठं कार्य जर काय असेल तर गाथा आणि ज्ञानेश्वरी. म्हणून संतांचं जीवन कार्य, ज्ञानोबा आणि तुकोबाराचं जीवन कार्य काय असेल तर त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्यांनी लिहिलेली गाथा, हेच त्यांचं सगळ्यात मोठं जीवन कार्य. शिवाय संत तुम्हा आम्हाला भटकलेल्या गीता निष्कपट माय चुकुनी ताने हिंडे वाय तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. ज्ञानोबा आहे. गीता निष्कपट माय चुकुनी ताने हिंडे वाय तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीता ही निष्कपट आई आहे आणि आम्ही गीतेची लेकरं आहोत, ज्ञानेश्वरीचे लेकरं आहोत. पण एखादं लेकरू आईला चुकलं आणि ताटातूट झाली, ते कासा विसरून रडतं. आई कावरी बावरी होते, लेकराला शोधते. लेकरू ओक्साबोक्सी रडतं आणि आईला शोधतं. आणि कोणीतरी त्यांची भेट घालून दिल्यानंतर ती मिठी पाहावी, मग आजगार मिठी, आईची बाळाला आणि बाळाची आईला. तसं ज्ञानोबा बोलतायत, गीता निष्कपट माय चुकुनी ताने हिंडे वाय तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. ज्ञानोबा आहे. गीता ही आई आहे, ज्ञानेश्वरी आई आहे आणि तुम्ही आम्ही गीता ज्ञानेश्वरीची लेकरं आहोत. पण या गीतारूपी आईची आणि आमची ताटातूट झाली आहे. तर आमची आणि ज्ञानेश्वरीची भेट घालून देणं हे काम कोणाचं आहे? संताचं, महाराजाचं, वक्त्याचं. यांची भेट घालून द्यायची आहे. आणि म्हणून संताचं सगळ्यात मोठं जीवन कार्य काय असेल तर ज्ञानेश्वरी रूपी आईला चुकलेली तुम्ही आम्ही जी लेकरं आहोत त्या लेकराला पुन्हा ज्ञानेश्वरीपर्यंत नेऊन पोहोचतं करणं, ज्ञानेश्वरी वाचायला लावणं, सांगायला लावणं किंवा ऐकायला लावणं, जे त्याला जमेल ते त्यांनी करणं, हे संताचं सगळ्यात मोठं जीवन कार्य असतं. गाथा ज्ञानेश्वरी लिहिणं हे सगळ्यात मोठं जीवन कार्य. पण भटकलेल्या लेकराला आईची भेट घालून देणं ज्ञानेश्वरी रूपी हे संताचं खरं आणि सगळ्यात मोठं कार्य की जे कार्य भगवान बाबांना केलं. श्री संत भगवान बाबाच्या अगोदर एवढी कीर्तनं प्रवचनं आपल्या बीड जिल्ह्यात तर होत नव्हती. मंगट स्वामीच्या काळात तेवढासा रिस्पॉन्स नव्हता.
पण भगवान बाबा ज्यावेळेस संत म्हणून उदयाला आले आणि व्यंकट स्वामीचं शिष्यत्व स्वीकारलं, बाबानं पेरणी केली. पेरणी, पाऊस पडला. प्रवचन, कीर्तन आणि ज्ञानेश्वरीचा खरा प्रसार कोणी केला असेल तर भगवान बाबानं. उभ्या महाराष्ट्रात हे सगळं श्रेय श्री संत भगवान बाबांना जातं, एकट्याला. एवढा प्रसार भगवान बाबांना केला ज्ञानेश्वरीचा. गावोगावी जी सप्ताहे थाटली आहेत ही केवळ भगवान बाबामुळे. आणि म्हणून मी बोललो की आम्ही लेकर आहोत आणि गीता आई आहे, ज्ञानेश्वरी आई आहे, तिची आमची ताटातूट झाली आहे, तर आम्हा लेकराला या ज्ञानेश्वरीपर्यंत घेऊन पोहोचणं करण्याचं काम श्री संत भगवान बाबांना केलंय. गीता निष्कपट माय चुकुनिताने हिंडे वाय तया माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. हा बाबाचा धर्म आहे, भगवान बाबाचा धर्म आहे. हा भगवान बाबाचं जीवन कार्य आहे की त्यांनी तुम्हा आम्हाला भटकलेल्या लेकराला गीतारूपी आईची भेट घालून दिली. म्हणून बाबाचा उपकार कधी आम्ही फेडू शकत नाही. सप्ताह जे होत आहेत ते केवळ बाबामुळेच. हो, मला अजूनही आठवतं की बाबा ज्यावेळेस नारायणगडवर होते आणि माझं आजोळ बोरठिका म्हणून बहादरपूर गाव आहे, आणि मला थोडेसे कळतात बाबा, उगं थोडेसे. आणि आमच्या आजोबाचा, आईच्या वडिलाचा आणि बाबाचा एवढा घरोली संबंध होता की ते बहादरपूर नावाचं गाव आहे बोरठिका, ते त्यांनी आजोळ का माहेर काहीतरी समजलं होतं. बाबाला कंटाळाला किंवा कुठं फिरायला जावं वाटलं त्यांनी बोरठिक्याला जावं आणि मारुती कोळेकर यांच्या घरी थांबावं. आणि आई जर आम्हाला कधी आजोळी घेऊन गेली तर आम्ही थोडंसं घाबरावं बाबाला. बाबाने ओढून घ्यावं आणि मांडीवर बसवावं. थोडे कळतात मला बाबा, फार नाही, थोडे कळतात. बाबाने मांडीवर बसावं, पाठीवर हात फिरावा. आणि मला वाटतं आज तीच कृपा असावी माझ्यासारख्या डॉक्टरला ज्ञानेश्वरी सांगता यावी, ही बाबाची माझ्या पाठीवर पडलेली थापच असावी. आणि म्हणून संतानं नरवरा तुकोबारांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि गाथा ही प्रमुख जीवन कार्य. पण या ज्ञानेश्वरीची आणि तुमची आमची भेट घालून देणं हे सुद्धा संताचं सगळ्यात मोठं जीवन कार्य आहे की जे भगवान बाबानं केलं. हे जीवन कार्य आहे, हे संत चरित्र आहे. आणि शेवटचा भाग येतो संताच्या जीवनात असलेल्या लीला. आपण बोललो भक्त चरित्र किंवा संत चरित्र म्हणजे काय. संतानं केलेल्या लीला उगी नुसत्या लौकिकात रंगू नका. संताचं चित्र सांगताना इथं जन्मले तिथं जन्मले, हे केलं ते खाल्लं, याच्या घरी गेले त्याच्या घरी, नाही. संताचं खरं चरित्र कुठं उमटत असेल तर संतांच्या अंगी असलेले सद्गुण. पहिलं संतानं केलेल्या लीला, दुसरं संतांचं जीवन वृत्तांत, तिसरं संतांचं जीवन कार्य, आणि चौथं संतांच्या अंगी असलेली सद्गुण. या चार गोष्टीला मिळून संत चरित्र म्हणतात किंवा भक्त चरित्र म्हणतात. ओझरता स्पर्श आपण पहिल्या 3 गोष्टीला केलाय. चौथी महत्वाची गोष्ट आहे की भक्त चरित्र किंवा संत चरित्र म्हणजे संतांच्या अंगी असलेले सद्गुण. हे संतांचं खरं चरित्र असते. संत कसा ओळखावा. 12व्या अध्यायात 15-20 लक्षणं आली आहेत ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या. 13व्या अध्यायात 18 लक्षणं आली आहेत. अमानितम दंभितम हिंसा क्षांतिरार्जव आचार्य पाषण शौचस्थैर्य मात्म विनिग्रह. 12व्यामध्ये 10-15 आलेत, 15-20 आलेत, 13व्यामध्ये 18 आलेत आणि 16व्यामध्ये 26 लक्षणं आलेत दैवी संपत्ती. असे एकूण जर संताची लक्षणं बोलली तर 50च्या पुढे जातील. आणि एक संताचं लक्षण सांगायचं म्हणलं तर 10 मिनिट सहज लागतील एका लक्षणाला. 50 × 10 = 500. 500 मिनिट म्हणजे किती तास रमेशराव, तुम्हीच बेरीज करा. म्हणजे मला वाटतं उद्याची पहाट होईल. मी जर संतांची सगळी लक्षणं सांगू लागलो तर उद्याचा काकडा सुरू होईल, पहाट होईल, पहाट. 500 मिनिट ते 10-12 तासात जाईल. पण तो इतकी सगळी लक्षणं न सांगता मोजकी एक 10-5 लक्षणं सांगून सेवेला मी पूर्णाराम लवकरच देतोय. संतांच्या जीवनात असलेली सद्गुण हा संतांचा खरा परिचय असतो. संत बनलाय हे कसं ओळखावं. सूर्य येण्या अगोदर सूर्याची प्रभा अगोदर येते. सूर्य अगोदर येत नाही. आपण ज्याला तांबडं फुटलं म्हणतो, तांबडं फुटलं, सूर्य आलेला नसतो तरी तांबडं फुटलेलं असते. फटफट झालं म्हणतो आपण, फिरायला निघतो, सूर्य आलाय का नाहीये तरी आपल्याला वाट दिसते. सूर्य 6:30ला उगेल पण 6ला सूर्याची प्रभा येते.
अर्धा तास सूर्याची प्रभा आधी येते. प्रभेने सूर्याला विकलंय. हो, जिथं सूर्य तिथेच मी. प्रभेने सूर्याला विकलंय. सूर्य येण्या अगोदर सूर्याची प्रभा येते आणि सांगते की सूर्य येऊ लागलाय. तसं संतपणा जीवनात येण्याच्या अगोदर संताच्या जीवनात काही सद्गुण येतात आणि ते सद्गुण सांगत असतात की हा संत बनू लागलाय, हा संत बनू लागलाय. तैसे हृदयचे ज्ञाने देही उमटती चिन्हे ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. ज्ञानोबा आहे 13व्या अध्यायात बोलतात. संत कसं ओळखायचं? वसंताचे रिगवणे झाडांचे साजेपणे तेवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे. का समारंभाचे आयती स्नेह जैसा ये प्रतीती. का दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. वृक्षाशी पाताळी जड सापडे मुळी ते शाखाचे बहाळी बाहेर दिसे. ज्ञानोबांनी या ओव्यातून असं सांगितलंय की संत कसा ओळखावा. तर ज्ञानोबा सांगतायत दृष्टांत देऊन की त्याच्या जीवनात त्याच्या शरीरावर काही चिन्ह उमटू लागतात, काही लक्षणं दिसू लागतात, त्याच्या जीवनात काही सद्गुण येऊ लागतात. ज्यावेळेस झाडं पानं आली फुलानं नटली, झाडं पानं आणि फुलानं नटली की समजून घ्या वसंत ऋतूचं आगमन झालं. तसा साधक सद्गुणानं नटला की समजून घ्यावं त्याच्या जीवनात संतत्व येऊ लागलं. वसंताचे रिगवणे झाडांचे साजेपणे तिवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. हे सद्गुण इंद्रियाच्या कृतीतून प्रकट होत असतात. जाणीजे करणे सांगती ज्ञान. त्या साधकाच्या हृदयात काही चिन्ह, काही लक्षणं, काही सद्गुण प्रकट होतात आणि ती इंद्रियाच्या कृतीतून प्रकट होत असतात. वसंत काय माणूस नाहीये, तो ऋतू आहे, गुप्त आहे. वसंत आला म्हणजे ज्यांच्याकडून काही काठी घेऊन आला नाहीये. अनुमान प्रमाण झाड उन्हाळा आहे, एप्रिल महिना आहे, पण पालवी फुटली, पानं फुटली आणि फुलं आले, झाडं नटली पानाने फुलानं, समजून घ्या वसंत ऋतू आला, वसंताचं आगमन झालं. साधक सद्गुणानं नटला. ते तर दुर्गुण न मिळायची निशेष चैतन्याचा आवाज झाला माझ्या. एकही दुर्गुण नाही, सद्गुणाचं सद्गुण ज्याच्या जीवनात नटले तो संत असतो. जमिनीचा कस जमिनीत उगलेल्या पिकावून ओळखता येतो. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे. जमिनीत कसदार पीक आले, लुसलुसीत पीक आले, समजून घ्यायचं जमीन कसदार आहे. भूमीचे मार्दव, जमिनीचा भारीपणा कळून येतो कशावरून? जमिनीत उगलेल्या पिकावरून. तुमचं खानदान ओळखू येतं कशावरून? तुमच्या आचरणावरून. नाना आचार गौरव सुकुलिनाचे. बोलायला तुम्ही वाचाळ आहेत, वाक्यावाक्यात शिवी आहे, वाक्यावाक्यात शिवी आहे, समजून घ्यायचे गैरखानदानी आहे, ते गलिच्छ औलाद आहे, गैरखानदानी. हो, पण वाक्यावाक्यात मृदुता आहे, कोमलता आहे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हो, ज्याचं बोलणं अतिशय मृदू आणि मवाळे अमृतासारखं रसाळे, समजून घ्यायचं ते खानदानी आहे. ज्याचं आचरण पवित्र आहे, समजून घ्यायचं खानदानी. नाना बरोबर बोलतात. नाना आचार गौरव सुकुलिनाचे. मनुष्य कुलवाने कसा ओळखायचा? त्याच्या आचरणावरून ओळखायचं. आणि मनुष्य खानदानी नाही, गलिच्छ कसा ओळखायचा? आचरण. गलिच्छ आचरण, गलिच्छ खानदान. चांगलं आचरण, चांगलं खानदान. संत कसा ओळखायचा? सद्गुणानं नटला तो संत झाला. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. एखादा मनुष्य भेटला आणि आपल्याला प्रसन्न वाटलं, वाह वाह अंबादास बडे माझ्याकडे आले आणि डॉक्टर मोठे भेटले, वाह वाह आमची मैत्री वेगळी. हो, आम्ही गळ्याला गळे लावतो, आमचा दोस्तानाच वेगळा आहे. बरोबर आहे ना अंबादासजी? हो, अंबादास बडेला डॉक्टर मोठे भेटले, जसे चैतन्य त्यांच्या चेहऱ्यावर येतं. का? दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. मला अंबादास भेटला किंवा अंबादासला मी डॉक्टर मोठे भेटलो, हो, तर जसे सागर किंवा तळ्यानं उचंबळून यावं तशी आमची भेट उचंबळून येते. आणि समोरचा भेटला आणि आपल्याला प्रसन्न वाटलंय, समजून घ्यावं पुण्यपुरुष आहे. अंबादास बडे मला भेटला आणि मला आनंद वाटला, समजून घ्यावं अंबादास पुण्यवान आहे. आणि अंबादासला मी भेटलो आणि अंबादासला आनंद झाला, समजून घ्यावं डॉक्टर मोठे पुण्यवान पुरुष आहे. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. समोरचा भेटला आणि आनंद वाटलाय, अनुमान प्रमाण तो पुण्यवान पुरुष आहे. आणि समोरचं दिसलंय आणि तोंडावर आड्या गुड्या पडल्या, वाटतं ही ब्यात कशाला भेटली, समजून घ्यावे पापी पुरुष आहे.
दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. समोर भेटले, त्याचं दर्शन झालं, आनंद वाटला, पुण्यवान आहे. हो, सद्गुण दिसले, संत आहे. झाडाचं मूळ पाण्याला गेलं, कसं ओळखायचं? वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखाचे बहाळी बहारी दिसे. झाडाच्या मुळीला पाणी सापडले, कसं ओळखायचं? वर फांद्याला टवटवीतपणा आलाय, शाखाची बहाळी बाहेरी दिसे. हो, झाडाची मुळी पाण्याला गेली, कशी ओळखायचं? फांद्या आणि पानाला टवटवीतपणा आलाय, समजून घ्यायचं मूळ पानाला गेले. साधक सद्गुणानं नटला, समजून घ्यायचं याच्या जीवनात आत्मज्ञान आलंय आणि हा संत झालाय. आणि या सद्गुणाचा अभ्यास म्हणजे संत चरित्र. ओके, हा संत इथं जन्माला, तिथं जन्माला, आणि इकडे गेला, तिकडे गेला, इटू दांडू खेळला, सुरपाट्या खेळला, काही नु केलं. त्याची आई तीन, त्याचा बाप तीन, त्याचे आजोबा तीन, त्याची बहीण ती, यात काही फारसा रंग नसतो. हे जीवन वृत्तांत सांगाच तिथं आवश्यकच आहे. महात्मे कुठं जन्मले, काय झालं, बालपण ओझरतं का 2 मिनिटं सांगून निघत जावं पुढं, पण त्याच्यात रंगू नाही, हे चरित्र नसतं. संताचं खरं चरित्र काय असेल तर संताच्या अंगी असलेले सद्गुण. आणि हे सद्गुण ज्ञानोबरायाने जवळपास 50च्या पुढं सद्गुण लिहिली आहेत. 50च्या पुढं. या सद्गुणावर बोलायचं असेल तर कमीत कमी 5-6 प्रवचनं करावं लागतील, 2-2 तासाची, तेव्हा ते सद्गुण सांगून होतील. पण मोजके 10-20 मिनिटात सांगून आपल्याला सेवा आटोपती घ्यायची. तुमचा अंत मी पाहणार नाही, तुमच्या पायाला कळा लागल्यात, मुंग्या आल्यात, मी आटोपतं घेतोय, घाबरू नका. थोडं हो थोडक्यात मी संत लक्षणं सांगतोय, सद्गुण सांगतोय. आणि हा सद्गुणाचा अभ्यास, संतांच्या अंगी असलेल्या सद्गुणाचा अभ्यास म्हणजे संत चरित्र, भक्त चरित्र. भगवान श्रीकृष्ण 12व्या अध्यायात बोलतायत, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रया करुण यवच, निर्ममो निरहंकार सम दुःख सुख शमी. सर्व भूतांच्या टाही द्वेषाते नेण्याची काही, आप परू नाही चैतन्य जैसे. ज्ञानोबा संतांचे सद्गुण सांगायला सुरुवात केली 12व्या अध्यायात. अर्धा 12वा अध्याय संपला, तिथून पुढं ज्ञानाची लक्षणे, संताची लक्षणं, ज्ञानयोगाला तिथून पुढे 12व्या अर्ध्या अध्यायापासून पुढे. सर्व भूतांच्या टाही द्वेषाते नेण्याची काही, आप परू नाही चैतन्य जैसे. चैतन्यापाशी जसं आप आणि पर, तुझा आणि माझं, आपला आणि परक नसतं, तसं संतापाशी आप पर नसतं, तुझं माझं नसतं. तो कुणाचाही द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्व भूतानां, सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही. संत महात्मा कुणाचाही द्वेष करत नाही. का? जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. जगची देह झाले, किंबहुना चराचर आपणची झाला. संत कुणाला म्हणायचं? ज्याला आत्मज्ञान झालंय, मी देह नसून मी आत्मा आहे, या बोधावर आरूढ झालाय. आता मी आत्मा आहे, मी आत्मा आहे म्हणल्यावर आत्मा विश्वव्यापी, म्हणजे आत्म्याच्या रूपाने मीच विश्वव्यापी आहे. जगातील प्रत्येक वस्तू मी बनलोय. अनुभवणारा लिहितात, किंबहुना चराचर आपणची झाला, आपणची झाला. सजीव निर्जीव दगड धोंडे माती, जगातली प्रत्येक वस्तू तो संत बनलेला असतो. मी जर संत पदाला गेलो, डॉक्टर मोठे, तर मी या जगातले प्रत्येक वस्तू बनलेला असतो, माझ्यातलं अद्वैत संपलेलं असतं आणि जगात मीच नटलोय. अशा बोधावर, अशा अद्वैतात आरूढ होणं. आणि ज्यावेळी जगात मीच नटलोय, जगातील माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, मीच आहे, तर मी कुणाचा द्वेष करावा? तुम्ही जर माझ्या अंगावर थोडंसं थुंकले तर मला राग येईल. का रे थुकला माझ्या अंगावर? मी म्हणेल सहज, जसं नाताच्या अंगावर पटान थुकला, तो भाग निराळा, तिकडे नको जायला, विषांतर होईल. तुम्ही जर माझ्या अंगावर थुंकले आणि मी मनुष्य रूपात असेल तर मला राग येईल. पण बोलता बोलता माझाच थुंका जर माझ्या हातावर पडला तर मला राग येईल का? कारणच नाही. माझा थुंका माझ्या हातावर पडला, थुंका आहे माझा, हात आहे माझाच. तसं जगातली सगळी वस्तू जर मी बनलोय, मीच बनलोय, मी आत्मा झालो, म्हणजे आत्म्याने जग व्यापले, म्हणजे पांडुरंग झालोय, मीच जग व्यापले आत्म्याच्या रूपानं. जगातील प्रत्येक वस्तू मी बनलोय. आणि म्हणून कुणाचाही द्वेष करणं म्हणजे माझाच द्वेष झाला. कुणाला शिवी देणं म्हणजे मलाच शिवी दिली, कुणाला मारणं म्हणजे मलाच मारणं, कुणाला लुटणं म्हणजे मलाच लुटणं.
कुणाचं वाईट करणं म्हणजे माझंच वाईट करणं, कुणाचं चांगलं करणं म्हणजे माझंच वाईट चांगलं करणं. किंबहुना चराचर आपणच झाला, चराचर तो बनलाय. आता द्वेष करायचा कोणाचा? जगातील प्रत्येक वस्तू तो बनलाय. आणि म्हणून महात्मा कोणाचा द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्व भूतानां, हा संतांचा सगळ्यात मोठा सद्गुण असतो. तो कुणाचाही द्वेष करत नाही. का? जगतातील प्रत्येक वस्तू तो बनलेला असतो. मैत्र, हा संतांची सगळ्यासोबत मैत्री असते. जसं प्राण, पाणी आणि पृथ्वी यांची सगळ्यासोबत मैत्री असते. सगळ्यासोबत. बघा तुम्ही, पाणी, गायीची त्रषा हरून व्याघ्रा ते विष होऊन मारो, हे नेण्याची करू तोय जैसे. बरोबर आहे. पाणी कधी म्हणतं का की वाघ दुष्ट आहे आणि गाय कृपाळू आहे, प्रेमळ आहे, सज्जन आहे, मी फक्त गायीलाच पिऊ देईल आणि वाघाला पिऊ देणार नाही, असं पाणी कधी म्हणतं का? गायीची त्रषा हरू व्याघ्रा ते विष होऊन मारो, हे नेण्याची करू तोय जैसे. पाणी जसं सज्जन गायीलाच मी पिऊ देईल आणि दुष्ट वाघाला पिऊ देणार नाही असं म्हणत नाही. गायीला जेवढ्या प्रेमानं पी म्हणतं तितक्या प्रेमानं वाघालाही पी म्हणतं. पाण्याची गायीसोबत जी मैत्री आहे ती वाघासोबतही आहे तेवढीच. तशी संताची सज्जनासोबत जेवढी मैत्री आहे दुर्जनासोबतही तेवढीच मैत्री असते. तो संत असतो. आणि हा संताचा विशेष सद्गुण आहे. रायाचे देह चाळू रंका ते पर्वते गाळू, हे न करेची कृपाळू प्राणू जैसा. प्राण कधी म्हणतो का? की जे हरिकथा ऐकायला येतात त्यांनाच मी जीवन ठेवील, आणि जे हरिकथा ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकायला येत नाही त्यांना संध्याकाळी मारून टाकतो, असं कधी झाले का? नाही. रायाचे देह चाळू रंगा पर्वते गाळू, हे नेण्याची करू कृपाळू प्राणू जैसा. तो प्राण कृपाळू आहे. राजाचा हा देह चालवतो, चोट्याचा, रंकाचा, दुष्टाचाही देव चालवतो. जसं प्राणापाशी आपपर भेद नाही, सर्वाशी मैत्री भाव आहे, चांगला असो वाईट असो. संतापाशीही आपपर असा भेद नाही आहे. संत सर्वांसोबत, सज्जनासोबत आणि दुर्जनासोबत दोघांसोबतही मैत्री भावाने वागतो. हे संतांचं विशेषत्व असतं. मैत्र हा करुण एवच, करुणा, तो सगळ्यावर सारखं प्रेमाने सारखी करुणा करतो. सगळ्याशी सारखी मैत्री असते. सर्व भूतांच्या ठाई द्वेषात नेण्याची. निर्ममो निरहंकार, माझे काहीच न म्हणे, मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणेने नाही जाय. मी आणि माझं हा अहंकार असतो. हा संताचा अहंकार गेलेला असतो. मी आणि माझं विसरले असतो. माझं काहीच म्हणत नाही, माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणेने नाही जाय. त्याची आसक्ती गेलेली असते. माझं काहीच म्हणत नाही, निरासक्त असतो. निर्मम, कुठलाच मोह नसतो. निरहंकार, अहंकार गेलेला असतो. आणि त्याच्या जीवनात क्षमा असते. संतांच्या जीवनात क्षमा असते. तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिदले घर. बरोबर आहे. तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी. पृथ्वीला तुम्ही तोडा, चिरा, हना, मारा, नांगरा, बोर घ्या, विहीर खोदा, काही करा, ती तुम्हाला माफच करणार. माफच करणार. पृथ्वीवर किती जुलूम करा ते माफच करणार. तसं संतांवर कितीही जुलूम करा तो तुम्हाला माफच करणार. आणि मग त्यांना बरोबर बोलतात, तेवीसी क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी. पवाडू म्हणजे पात्रता. पृथ्वीत माफ करण्याची जी पात्रता आहे, कितीही त्रास द्या पृथ्वीला, तोडा, चिरा, खादा, खोदा, काही करा, ती माफच करणार. तसं संताला कितीही त्रास द्या तो तुम्हाला माफच करणार. हा संताचा फार मोठा सद्गुण आहे की जो पृथ्वीशी मिळता जुळता आहे. आणि संतोष, संतोष तर त्याने आपल्या मांडीवर बसवला. म्हणजे संतोषा उत्संगी दिले घर. उत्संग म्हणजे मांडी. संतोष अर्थात आनंद हा संताच्या सदा सर्व काळ मांडीवर बसलेला आहे म्हटले. आणि म्हणून ज्ञानोबाला लिहितात, भगवान बोलले, संतोष्टम सततम योगी, वार्षी वेन सागरू, जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोष. वार्षी वेन सागरू, जैसा जडे नित्य निर्भरू. समुद्र सदा सर्वदा तुडुंब भरून राहण्यासाठी नद्यावर अवलंबून नसतो. आणि मग ज्ञानोबा बोलतात, वार्षी वेन सागरू. समुद्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून नसतो. तो स्वयंभू आहे,
तो भगवंताची दिव्य विभूती आहे. 12 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, सातत्याने पाऊस पडू द्या, समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. नसता मुंबई पाण्यात गेली असते. 10-12 वर्ष सारखा पाऊस पडू द्या, मुंबई पाण्याचे 10-12 वर्ष नाही, 100 वर्ष पाऊस पडू द्या, 100 वर्ष नॉनस्टॉप पाऊस पडू द्या, समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. का? समुद्री रेखा न उलंडावी, पर्वती बैसका न सांडावी, पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझे. भगवान बोलतात समुद्रे रेखा न उलंडावी. हो, 100 वर्ष सारखा पाऊस पडू द्या, फुटभरही समुद्र वाढत नाही. 100 वर्ष दुष्काळ पडू द्या, फुटभरही समुद्र कमी होत नाही. तो स्वयंभू आहे. नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र जसा सदा सर्व काळ तुडुंब आणि तृप्त असतो, संतुष्ट असतो, तसा साधू संत महात्मा बाह्य साधनाची, धन दौलत बायका मुलाची, पैशातल्याची कुणाचीही मदत न घेता नुसत्या हरिनामाच्या बळावर सदा सर्वदा तुडुंब आणि तृप्त असतो, संतुष्ट असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले वार्षी विना सागरू, जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोष. फाटक्या धोतरात बंडाऱ्यावर उड्या मारणारे तुकोबार आहे. फाटकं धोतर नामदेवराव तुकोबार आहे, यांची गरिबी, त्यांच्या धोतराच्या गाठी मोजायला गेले तर मोजता यायच्या नाही, इतकी टोकाची गरिबी. आम्ही सदैव सुडके, महाराज मुखानं बोलतात आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, असे तुकोबार आहे फाटक्या धोतरात. पण भंडाऱ्यावर अफाट सुखात जगतात, अफाट सुखात. आणि माझ्या सुखाचं कारण ऐका म्हणतात. माझ्याजवळ काही नाही आहे, मी सुडका आहे, पण माझ्या सुखाचं कारण ऐका. का? आम्ही तेने सुखी, तुकोबार आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. माझ्या सुखाचं कारण काय? फक्त विठ्ठल विठ्ठल मुखी. हो, बायाची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाती. मी केवळ रामनामानं विठ्ठल नामानं सुखी आहे. आणि म्हणून जो बाह्य साधनाची मदत न घेता केवळ रामनामानं सदैव सुखी असतो, तो महात्मा असतो. हे साधूचं मुख्य लक्षण आहे, हा सद्गुण आहे. संतुष्टम सततम योगी, वारसी विना सागरू, जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषिचो. म्हणून सुख बाहेर शोधू नका, सुख हृदयात शोधा. हो, बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाती. अंतरी मन सतत बाहेर धावत आहे आणि त्याला फक्त रामनामानंच अंतर्मुख करता येतं. विषानीय होतं पण क्षणभर होतं, रामनामानं कायमचं अंतर्मुख होतं. आणि अंतर्मुख झालं मन एकदा बहिर्मुख धावणारं रामनामानं, की हृदयस्थ परमात्म्याला जाऊन मिळतं आणि तिथं त्याचा लय होतो. आणि मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या भेटीतून येणारा अनुभव म्हणजे सुख असतं. मनाची स्थिरता हे सुख आणि मनाची अस्थिरता हे दुःख. आणि मग मनाला स्थिरता जर लाभायची असेल कायमची, तर ती फक्त रामनामाला लाभते, विठ्ठल नामाला लाभते. कारण बहिर्मुख धावणारं मन रामनामानं अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि आत्मा किंवा मन आणि राम यांच्या भेटीनं हृदयात मन स्थिरावतं आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. हो, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय, ते तजे होय तया नाव सुख. ऐसी अवस्था न जोडिता पारता, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबा आहे. आणि मग सुख आत शोधा, हृदयात शोधा. सुखाला साधनाची गरज नाही आहे, सुख हृदयात आहे. फक्त रामनाम घ्या, ते मन हृदयात जातं आणि हृदयस्थ रामाशी एकरूप होतं आणि स्थिरावतं. मनाचं स्थिरावणं हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि मनाची स्थिरता फक्त रामनामाने साधता येते. आणि मग तुकोबाराय बोलले की माझ्या सुखाचं कारण काय? तर मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि मग ज्ञानोबा बोलले की बाह्य साधनाची मदत न घेता केवळ विठ्ठल नामानं जो सुखी असतो तो साधू असतो, किंवा साधू केवळ विठ्ठल नामानं सुखी बनतो. संतुष्टम सततम योगी, सतत संतुष्ट असतो केवळ रामनामानं, बाह्य साधनाची मदत न घेता, बायकापुरो धन दौलत कोणाची मदत न घेता केवळ रामनामानं सुखी असतो. अंतरी सुख एकाती. तो जितेंद्रिय असतो. संतानं इंद्रिय जिंकलेली असतात, तो जितेंद्रिय असतो. त्यांनी मन आणि बुद्धी परमात्म्यामध्ये भगवंतामध्ये स्थिर केलेली असते. तो सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करत असतो. ज्ञानोबा बोलले की साधूचं आणखीन एक महान लक्षण सद्गुण, की सिंधूचनी माझे जळचरा भय न उपजे आणि जळचरी न उबगे समुद्र जेवी, तैसे उन्मत्त जगे जया खंती न लगे आणि जयाचे नियांगे नशिने लोको. समुद्र किती खवळला त्याला भरती आली, समुद्र किती खवळला तर मासे समुद्राला कंटाळत नाहीत.
आणि माशाने कितीही समुद्र ढवळून काढला तर समुद्रही माशाला कंटाळत नाही. बघा, सिंधूचे माझे जळचरा भय न उपजे. आणि जळचरी न उबगीजे समुद्र जेवी तीवी उन्मत्त जगे जया खंती न लगे जयाचेनी अंगे न शिने लोक. समुद्र किती खवळला माशाला कंटाळा येत नाही. माशाने किती समुद्र ढवळून काढला समुद्राला कंटाळा येत नाही. तसं जग कितीही उन्मत्त असलं, जग कितीही उन्मत्त असलं, संत उन्मत्त जगाला कंटाळत नाही आणि उन्मत्त जगही संताला कंटाळत नाही. हे संताचं एक फार मोठं विशेष लक्षण आहे. आणि म्हणून तो सर्वांना हवा हवासा वाटतो. जगी जैसे एक सेव्य का उदक, बरोबर आहे. जगी जैसे एक सेव्य का उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षित. पूर्ण जगाला पाणी प्रिय आहे. पाणी प्रिय नाही असं कोण आहे? बघा, दुष्काळ पडला, पाण्यासाठी काय हाल आहेत. पूर्ण जगाला पाणी प्रिय आहे. तसा संत पूर्ण त्रैलोक्याला प्रिय आहे, त्रैलोक्याला. तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षित. जग उन्मत्त आहे, माजोरी आहे, बदमाश आहे, पण संत त्या उन्मत्त जगाला कंटाळत नाही आणि उन्मत्त जगही संताला कंटाळत नाही. आणि म्हणून चांगला तर संताचं पांघरून बनतोच, पण दुष्ट सुद्धा जर तो समोरचा खरा संत असेल तर दुष्ट सुद्धा संताचं पांघरून बनतो आणि संताला पदोपदी प्रोटेक्ट करत असतो, त्याला सहकार्य करत असतो. जसं माशा, मधमाशा आपल्या मधाला झाकून टाकतात, तसं समाज संताला झाकून टाकतो. हो, तुम्ही खरे संत असाल तर कोणापुढे हात पसरायची गरज नाही. हो, प्रवचन केलं द्या 1000 रुपये, कीर्तन केलं द्या 2000 रुपये, आणली बैलगाडी द्या धान्य 5 पोते, गावात आले करा लाख रुपये जमा. तुम्ही संत असाल तर गरजच नाही आहे भीक मागायची आणि वर्गणी करायची. समाज पायावर आणून टाकतो, समाज पायावर आणून टाकतो. फक्त तुमच्यातलं संतत्व खरं असावं. समाज संताचं पांघरून बनतो. हो, समाज त्याचं रक्षण करतो, पावलं पावली त्याला जपतो. चांगले जपतात, वाईटही जपतात. हे संताचं प्रमुख लक्षण आहे. संत उन्मत्त जगाला कंटाळत नाही आणि उन्मत्त जगही संताला कंटाळत नाही. राया रंका पाड धरू नेनते सानिया थोडा कडसने करू एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. महात्मा संताचं लक्षण सद्गुण. पुढे भगवान बोलतात अनपेक्ष. संताच्या ठिकाणी कुठली अपेक्षा नसते, अनपेक्ष, अपेक्षा रहित, अपेक्षा रहित जीवन. आणि मग जीवन जगत असताना तुमच्या आमच्या जीवनात 90% दुःखाचं कारण जर काय असेल, 90%, तर इतराकडून अपेक्षा करणं. तुम्ही कोणाकडून अपेक्षा केली ना, अपेक्षा भंग झाला की तुमच्या नशिबाला दुःख आलंच. बहीण माहेराला आली भावाच्या घरी आणि मला लुगडं घ्यावं ही भावना घेऊन आली, भावाने लुगडं नाही घेतलं की कडाकडा कडाकडा बोटं मोडीतच जाते, कडाकडाच बोटं. माझ्या एकीच सगळं जळालं. हो मावल्यानं खरं ना, माझ्या एकीच सगळं जळालं. हा का दुःख झालं बहिणीला? माझ्याकडे बघा, का दुःख झालं बहिणीला? भावानी मला साडी घ्यावी ही भावना घेऊन माहेरी येते. अपेक्षा करू नका, माहेरी या. पण भावाने मला लुगडं घ्यावं ही अपेक्षा, किंवा माझ्या लेकराला भाच्याला, मामाचा म्हणजे भाचाच झाला, माझ्या लेकराला कपडे करावं ही अपेक्षा घेऊन येऊ नका. आणि मग भावाने वाटं लावलं, कपडे करून लावलं काय, बिना कपड्याचं लावलं काय, तुम्ही हसत जाल, भावाच्या तोंडावर हात फिराल, त्याच्या तोंडावर हात फिरून कडकड बोट मोडाल, त्याला आशीर्वाद द्याल. का? बोळवण करावी ही अपेक्षा नाही. पण बोळवण करावी ही अपेक्षा असेल आणि नाही केली, दुःख होईल. तुम्ही भावाला शिव्या घालाल, भावाचे वैरी बनाल, बहीण भावात वितुष्ट येईल. अपेक्षा. जीवन जगताना कुणाकडून कशाचीच अपेक्षा करू नका. जीवनाचा प्रवास करत असताना अपेक्षेचं लगेज कमीत कमी ठेवा. आम्हाला जे वाक्य नीट ऐका. जीवनाचा प्रवास करत असताना अपेक्षेचं लगेज कमीत कमी ठेवा, किंबहुना ठेवूच नका. रमेशजी, ठेवूच नका. प्रवास करत असताना आपल्यासोबत लगेज बॅगा जर 10-12 असल्या तर प्रवास इतका कंटाळवाना होतो. किती बॅगा सांगतो, 1-2 लेकरं त्या बॅगा उगा हलकी फुलकी एक शबनम गळ्यात टाकले आणि प्रवासाला निघाला, त्रास होतो का? प्रवासात लगेज कमी असावं, सामान कमी असावं, आनंददायी प्रवास.
पण लगेच जर असेल तर दुःखदायी प्रवास. कुठं कुठं उचलावं, कुणाला सांगावं, कुठं कुठं सांभाळावं, तो प्रवास नकोसा वाटतो, कंटाळानं होतो. जीवन जगत असताना अपेक्षेचं लगेज, अपेक्षेचं सामान, अपेक्षेचं लगेज सोबत नेऊ नका. दुःखच दुःख वाटेला येईल. अपेक्षा करू नका. तुम्ही माझ्याकडे दवाखान्यात आले, भले माझे मित्र आहेत, पण अपेक्षा घेऊन आले. डॉक्टर भागवत मोठे डोळ्याचे डॉक्टर आहेत, मला त्यांनी फुकट तपासावं. पण मी सहज तपासलं, 200 रुपये घेतले. आता हा बाबा फोटोपर्यंत जातो, अरे गेलो यार मित्र म्हणून यांनी पैसे घेतले, दुःख झालं. अरे अपेक्षाच करू नको ना मोठ्याने फुकट तपासावं. मोठेल तुझी मैत्री सच्ची वाटली तर फुकट तपासाल, तो त्याला सांगायची काय गरज आहे? का दुःख झालं? मोठ्याने मला फुकट तपासावं, पण तपासलं नाही, दुःख वाटायला. आम्ही परिसरातल्या सगळ्या गणागोताकडून, मित्राकडून, नात्याकडून, सगळ्याकडून काही ना काही अपेक्षा करतो आणि त्या पूर्तीला जात नाहीत. अपेक्षा भंग होतो आणि अपेक्षा भंग झालं की वाटेला दुःख येतं. म्हणून 90% दुःख आमच्या पदरी कशामुळे असेल? ते अपेक्षेमुळे. अनपेक्ष जीवन जगा. कोणाकडून काही अपेक्षा करू नका. संत जीवन अनपेक्ष असतं. अनपेक्ष हा सर्वात मोठा सद्गुण आहे, अनपेक्ष. हो, जे संताच्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा नसते. सुखासी चढावा जयाचे असणे, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. सुखासी चढावा जयाचे असणे. संताच्या ठिकाणी कशाचीच अपेक्षा नसते आणि म्हणून त्याच्या ठिकाणी सुख हे चढत जातं. वरचेवर 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 सुख चढत जातो. तो वरचेवर सुखी होतो का? अपेक्षाच करत नाही. तुमच्या घरी आलाय एखादा महात्मा संत, दिलं तांब्यावर पाणी, दिलं नाही दिलं नाही दिलं, अपेक्षाच नाही. दिलं जेवण, दिलं नाही दिलं नाही दिलं, दुःख नाही, अपेक्षाच नाही. 10-5 रुपये दक्षिणा दिली नाही दिली, अपेक्षाच नाही. त्याच्या जीवनात सुख चढतं असतं. पण मला कोणी काही द्यावं नाही दिलं की अपेक्षा भंग आणि दुःख. पण जीवन जगताना अपेक्षा ठेवू नका. अपेक्षेचं लगेज कमी ठेवा, जीवनात सुखच सुख येईल. या ओळीचा डबल अर्थ होतो, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. त्याचं इथं अस्तित्व पृथ्वीलोकात, पृथ्वीवर संताचं अस्तित्व म्हणजे तुमच्या जीवनात सुख वाढवण्यास कारणीभूत. कारण त्याच्या सान्निध्यात तुम्ही गेले की तुम्हाला सुखच सुख मिळतं, तुमच्या जीवनात सुख वाढतं. किंवा संत महात्मा कशाची अपेक्षा करत नाही म्हणून त्याच्या जीवनातलं सुख वरचेवर 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 वाढत जातो आणि तो अनपेक्ष असतो म्हणून सुखी असतो. म्हणून जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. तो कशाची अपेक्षा करत नाही, निरपेक्ष जीवन असतं म्हणून सुखी असतो. जीवनात अपेक्षा ठेवू नका, सुखी बनाल. अपेक्षा ठेवली दुःखी बनाल. कोणाकोणच ठेवू नका. बापाने मुलाकोण नाही आणि मुलांनी बापाकोण नाही. कोणीही कोणाकोण अपेक्षा ठेवू नका. पोरगा MBBSला लागा, अपेक्षा ठेवली नाही लागलं की बाप काठीन कुराडच घेऊन मागं लागतो. दुःखच दुःख. अरे शिक, जेवायचं ते नको, लागलं नाही लागलं, बापाला दुःख होत नाही. अपेक्षा ही दुःखाला कारणीभूत आहे. अनपेक्ष जीवन जगा. अनपेक्षा हे संताचं सद्गुण किंवा प्रमुख लक्षण आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलले की अनपेक्ष जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. एक शेवटचे 10 मिनिट. संतापाशी अपेक्षा नसते, अनपेक्ष जीवन असते म्हणून ते सुखी असतात. त्यांच्या जीवनातलं सुख वरचेवर वाढत जातं. हर्ष नसतो, शोक नसतो, भय नसतंय, मत्सर नसतो, उद्वेग नसतो. आणि जे मिळालं नाही ते मिळावं अशी कधीही इच्छा करत नाही. जे काही अप्राप्त आहे, जे काही मिळालं नाही ते मला मिळावं ही अपेक्षा कधी करत नाही. आणि अजून महत्त्वाचं एक सद्गुण की तो मित्र आणि शत्रू या दोघांनाही एकाच तराजूच्या पारड्यात मोजतो. रिपू मित्रा दोही सरीसा पाडू, खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघाही एकची सावली देव रक्षू जैसा. ज्याने झाड लावलंय, पाणी घालून मोठा केलाय, त्याला जी सावली दिली झाडानं तीच सावली, ज्याने कुराड घालून झाड तोडलंय त्यालाही तीच सावली. जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरीसा पाडू, खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघाही एकची सावली दे जैसा. ज्याने झाड लावलंय आणि झाड तोडलंय त्या दोघालाही सारखीच सावली. हा वृक्षाचा गुण आहे. ना तरी इक्षुदंडू पाळीती गोडू गाळीती कडू नोहेची जेवी. ज्याने ऊस लावलाय आणि पाणी देऊन मोठा केलाय त्यालाच मी गोड रस देईल, आणि ज्याने कापून चरकात घातलाय त्याला कडू रस देईल. असं कधी ऊसाने केलंय काय? नाही. हो. ना तरी इक्षुदंडू
लावी त्या गोडून गाळी त्या कडू असं नाही. लावणारालाही गोडच रस आणि कापून चरकात घालणारालाही गोडच रस. दिवा आहे, घरच्याला उजेड देईल, बाहेरच्याला अंधार करेल असं कधीच नाही. तसं झाड जसं लावणाऱ्याला आणि तोडणाऱ्याला सारखीच सावली देतं, त्याच्यापाशी वैरभाव नसतो किंवा मैत्रभाव नसतो, सगळ्यांना सारखंच. तसं संतापाशी आपपर नसते, रिपुमित्र भाव नसतो, शत्रुमित्र भाव नसतो. मला तोडले म्हणून मी सावली देणार नाही असं झाड म्हणत नाही, किंवा मला वाढवले म्हणून मी सावली दिला असं झाड म्हणत नाही. तसं ज्याने संताला त्रास दिलाय मी त्याच्याकडे बघून घेईल असं संत कधी म्हणत नाही. आणि ज्याने घरी नेणू जीव घातलं त्याला लईच मोठं करील असंही संत म्हणत नाही. घरी नेणू जीव घालणाराला आणि रोज शिव्या देऊन गावातून हकलून देणाऱ्याला दोघांवरही सारखीच कृपा तो संत असतो. रिपू मित्रा दोही सरी सापड, त्यांच्यापाशी भेदभाव नसतो. हे संत जीवन असतं, हा सद्गुण असतो. निंदा, स्तुती, मान, अपमान, सुख दुःख या गोष्टींनी दुखंडू होत नाही. जो मान अपमानातेस आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडू. निंदा केली खचायचं नाही, स्तुती केली उफाळून यायचं नाही, दुःख आलं खचायचं नाही, सुखाला उफाळून यायचं नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझे. ज्याच्यापाशी शीत उष्ण सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान सारखंच असतंय तो महात्मा असतो. हा महात्म्याचा संताचा मुख्य सद्गुण असतो. ही 12व्या अध्यायात सद्गुण सांगून 13व्या अध्यायातल्या सद्गुणाला जस्ट 1 मिनिटात स्पर्श करतो आणि पुढे जाऊन थांबतो मी. अमानितम, अदंबितम, अहिंसा या श्लोकावर ज्ञानोबा यांनी 13व्या अध्यायात 18 संतांची लक्षणं सांगितली. अमानित्वम, दंबित्वम, हिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्य पाचन, शौच, स्थैर्य, आत्मविनिग्रह. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्य म्हणजे गुरुची सेवा, आचार्योपासन, गुरुसेवा, स्थैर्य आणि अंतकरण निग्रह आणि शौच. त्याच्यानंतर अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासन, शौच, स्थैर्य, अंतकरण निग्रह, वैराग्य, अनहंकार, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोषार्थ दर्शनम, स्त्री पुत्र आणि ग्रह यांच्याबद्दल अललुपता, समचित्त, भगवान कृष्णाच्या ठिकाणी अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती, एकांतप्रियता, अध्यात्मज्ञान, नित्यत्व आणि तत्वज्ञानार्थ दर्शन असे 18 सद्गुण संतांच्या अंगी वास करतात. आणि या सद्गुणावरून संत ओळखला जातो. आता एक सद्गुण सांगायला 10 मिनिट लागतील आणि आपल्याला या सद्गुणाला 3 तास लागतील. आपल्याला 3 मिनिटात ओळखायचं आहे म्हणून हे सद्गुण तुमच्या कानावर टाकले आणि मी पुढे चालतो. तर या सद्गुणांचा अभ्यास, या सद्गुणाचा अभ्यास, या सद्गुणाचं वर्णन म्हणजे खरं संत चरित्र. संतांच्या जीवनात असलेल्या लीला, संतांचं जीवन वृत्तांत, संतांचं जीवन कार्य आणि संतांच्या अंगी असलेले सद्गुण या सर्वांचा इतंभूत आढावा म्हणजे संत चरित्र, भक्त चरित्र. आणि हे भक्त चरित्र तुम्ही ऐकावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा आहे. का? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की संत अर्थात भक्त हे तर माझे मित्र असतातच, यात काय नवल आहे. संत अर्थात भक्त हे माझे मित्र असतातच, यात विशेष नाही. पण संतांचं अर्थात भक्ताचं चरित्र जे ऐकतात तेही माझे मित्र असतात आणि ते मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय असतात. आणि म्हणून संतांचं चरित्र सांगावं, ऐकावं, भगवंताला प्राणप्रिय व्हाल, भगवंताचे मित्र व्हाल. आणि मग नवरा बोलतायत तेनेसी आमा मैत्र येत कायसे विचित्र परी तयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणापुरवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रात ते प्रशंसते. आपण जीवन जगत असताना मी फार मोठा आहे, फार श्रीमंत आहे, माझी जात मोठी आहे, माझं कुळ मोठं आहे, माझ्यापाशी सौंदर्य आहे, मला तारुण्य आहे. नरबरा बोलले रूप वैसेचे माझा अथिलेपणा का गाजा, एक भाव नाही माझा तरी ते पल्लाळ.
अरे का माजला म्हणले, ज्ञानोबाचा शब्द आहे, रूप वैसेचे माझा अतिलेपणा का गाजा. अरे श्रीमंतीने का मारला, रूपानं का मारला, सौंदर्यानं का मारला, तारुण्यानं का मारला, हे सगळे तुझ्यापाशी, धनदौलत, रूप, जात, कुळ, पण माझा भाव नसेल तर ते माती मोल्या म्हणले. माझी भक्तीविन जळवते जी आले, पण काय प्रतिवरी पाषाण नसती काय. सगळं आहे तुमच्यापाशी, सगळं आहे, पण भक्तीच नाही, तुमच्या जगण्याला आग लागू म्हणे. काही भक्तीवरी पाषाण नस, जमिनीवर काय दगडधोंड्या नाहीत का म्हणले, त्यांच्यात तुमच्यात काय फरक आहे. कणे विना सोपटे कनसे लागली बहुदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. हा, ज्वारी पेरली, लांब लांब कणीस आले, 2-2 फुटाचं कणीस आले, फुटाचं नाही 2-2 फुटाचं कणीस आले, पण त्याला दानाच नाही भरला, दानाच नाही भरला. मोठं कणीस आहे, दानाच नाही भरला. कणे विना सोपटे कनसे लागली बहुदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. मोठ्याने कणस आणले पण दानाच नाही भरला, काय कामाचं आहे. खूप सुंदर शरीर, खूप सुंदर गाव आहे, शहर आहे, पण तिथं माणसंच राहत नाही, ओस पडले, काय कामाचं. शरीर सावेव आहे पण त्यात जीवच नाही आहे, त्यातला प्राण निघून गेलाय, काय कामाचं आहे. सगळं आहे, श्रीमंती आहे, पैसा आहे, वैभव आहे, तारुण्य आहे, रूप आहे, सगळं आहे, पैसा आहे, मोठी जात आहे, कुळ आहे, पण माझी भक्ती नाही आहे, आग लागू म्हणले, जळवतो. त्या कणसासारखं आहे म्हणले. कणे विना सोपटे कनसे लागली बहुदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. जसे शरीर आहे सावेव, रूप वैसा माझा अतिलेपणा गाजा, याला काही किंमत नाही म्हटले. सगळं आहे, भक्ती आहे तर त्याला किंमत आहे. आणि म्हणून जर तुम्ही सुंदर स्वयंपाक केलाय आणि तो कळकटलेल्या खापरात जेवायला वाढला, एक शेवटचे 5 मिनिट वळवळ करू नका. तुम्ही सुंदर स्वयंपाक केलाय आणि तो खापरात जेवायला वाढलाय, घाणेरड्या कळकटलेल्या, कोणी खात नाही, त्याची किळस येते, तो फेकून द्यावा लागतो. ज्ञानोबा बोलतायत, षडरस खापरी वाढिले. ज्ञानोबा षडरस म्हणजे सुंदर स्वयंपाक, षडरस खापरी वाढिले, वाढवणी रात्री ते चव्हाटा सांडिले, ते सुनियाची लागी झाले जियापरी, तैसे भक्तिहीनाचे जिने. ज्ञानोबा सुंदर स्वयंपाक केलाय 5 पक्वान्नाचा, पण कळकटलेल्या खापरात वाढलाय, तो फेकून दिला जातो चव्हाट्यावर आणि तो कुत्र्याची धन होतो. तसं सुंदर नरदेह मिळालाय पण भक्तीत झिजवला नाही तर शेवटी हा देह कुत्र्याची किंवा मातीचीच धन होतो. या वरच्या ओळीकडे बोट करतात ज्ञानोबा आहे, षडरस खापरी वाढिले, वाढवणी रात्री चव्हाटा सांडिले, ते सुनियाची लागी झाले जियापरी, तैसे वर बोट केले, तैसे भक्तिहीनाचे जिने. जो भक्तीपासून दूर आहे त्याचं जिनं कसं आहे म्हणले. सुंदर स्वयंपाक केलाय पण कळकटलेल्या खापरात वाढलाय, तो चव्हाट्यावर फेकून दिला जातो, कुत्र्याची धन होतो. तसं सुंदर जीवन आहे पण भक्तीत वापरलं नाही, ते जीवन आहे कुत्र्याची किंवा मातीची धन होतो. हे भक्तिहीनाचं जीन आहे. पण भक्तीत या. संत तर माझा मित्रच आहे, भक्तीत या. संताचं वर्णन करताना शेवटच्या 2 मिनिटात सांगतो. ज्ञानोबा बोलले हो की कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची परी तळवटो घे. जो मोक्षाचं गाठोडं सोडतो आणि बांधतो, पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. मोक्षाचं गाठोडं सोडावणे बांधव हे कुणाच्या हातात येतं? संताच्या. मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस. असा संत महात्मा की जे मोक्षाचं गाठोडं घेऊन हिंडतो आणि कुणाला मोक्ष द्यावा न द्यावा हे ठरवतो, त्याला मला पाहावं वाटतं. पण मला डोळे नाहीत, त्याला मला माझ्या हाताने त्याची पूजा करावी वाटते, पण मला हात नाहीत. तो पहावा आहे मज डोहाळे, म्हणून अचक्षुषी माझे डोळे, हातीचे ने लीला कमळे पुजूता येते. त्या संताला, त्या महात्म्याला, त्या भक्ताला मला पाहावं वाटतं. मी डोळे धरून येतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावाया लागानी तयाचे अंग, तया संगाचे नि सुरवाडे, मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरूपम. मी विदेह परमात्मा आहे, निर्गुण निराकारी, मला देह नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, मी विदेह. पण त्या भक्ताला, त्या संताला मला भेटा वाटतं म्हणून मी देह धरतो. मी भगवान श्रीकृष्ण बनतो आणि अर्जुनाला आलिंगन देतो. का? तो माझा भक्त आहे. तया संगाचे नि सुरवाडे, मज विदेहा देह धरणे पडे. मला देह नाही आहे, मी विधेय आहे. पण अर्जुनाला भेटा वाटलं, मी कृष्ण झालो. तुकोबाराला भेटा वाटलं, मी पांडुरंग झालो. मला देह नाही आहे,
पण माझ्या भक्ताला संताला भेटा वाटतं पण मी देह धरून येतो. मला डोळे नाहीत, मी डोळे धारण करून येतो आणि त्या डोळ्याने त्याला पाहतो. मला 2च हात आहेत पण 2 हात त्याला आलिंगन द्यायला कमी पडतात, पण मी 4 हात धरतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावाया लागून तयाचे अंग. 4 हातानं आलिंगन देतो. माझ्या हाताने त्याची पूजा करतो. हातीचे नेलीला कमळे पूजूता येते. डोळ्याने डोळे भरून पाहतो, हाताने त्याची पूजा करतो, त्याला आलिंगन देतो. तो भेटला तरच मला गोड वाटतं, अन्यथा मला करमत नाही. असा महात्मा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की म्हणून प्रेमळाची वार्ता अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आम्ही आपुली. तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया प्राणिया. ज्ञानोबा काय बोलतात बघा. तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्याची भक्ती कथेशी मैत्री आहे, अर्थात जो भक्तांच्या कथा ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, भक्त कथा ऐकतो, रामायण ऐकतो, ज्ञानेश्वरी ऐकतो, जगात तोच एक पवित्र आहे, तो तीर्थ आहे, तो क्षेत्र आहे. आणि पुढे बोलतायत प्रेमळाची वार्ता अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. इथं कळस केलाय देवानं. प्रेमळाची वार्ता म्हणजे प्रेमळ भक्ताची वार्ता. भक्ताला समोर मेजवानी खाऊ घालतो भक्तचरित्राची. वक्ता बनलाय आज मी इथं वक्ता बनून बोलतोय संत चरित्र. प्रेमळाची वार्ता अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. मी आज इथं वक्ता म्हणून भक्तांचं चरित्र तुम्हाला सांगतोय, तर मला ज्ञानोबारांनी कुठं ठेवलंय? ते मानू परमदेवता आपुली आम्ही. भगवान कृष्ण बोलतायत की भक्ताचं चरित्र सांगणारा महाराज वक्ता हा माझा केवळ मित्रच नाही. 2 मिनिट थांबा, बोलू नका. भक्ताची कथा सांगणारा वक्ता हा केवळ माझा मित्रच नाहीये, तो माझा देव आहे. आज मी इथं बसून भक्ताची कथा सांगतोय, वामन भाऊची, भगवान बाबाची, तर मी भगवान कृष्णाचा देव आहे हे भगवान कृष्ण बोलतायत. ओवी ऐका. प्रेमळाची वार्ता अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. त्याला आम्ही आमचं परमदैवत मानू म्हणले. भगवान कृष्ण आमचा देव आहे, पण भगवान कृष्ण त्याला देव म्हणतात की जो व्यासपीठावर बसून भक्ताचं चरित्र श्रोत्याला ऐकवतो. आज भगवान कृष्णाचा मी देव आहे, मी देव आहे भगवान कृष्णाचा. मला काय पाहिजे, अजून काय हवंय? आणि म्हणून प्रेमळाची वार्ता अनुवादिती पंडुसुता ते मानू परम देवता आपुली आम्ही. आणि म्हणून मला शेवटी एकच संदेश द्यायचा आहे की उपहास होत असलेली ज्ञानेश्वरीचा उपहास होऊ लागलाय, दुर्लक्षित होऊ लागली. ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यासाठी तारीख घ्यायला जर गेलं तर आळंदी ट्रेन माणूस जर असेल, महाराज आळंदी ट्रेन, तर तो पहिलं विचारतो प्रवचन का कीर्तन? गावकरी म्हणले प्रवचन, ते म्हणते हट. ते म्हणले ना प्रवचन, ते म्हणते हट. प्रवचन करायची सुद्धा लाज किंवा कमीपणा वाटू लागलाय. इतकी ज्ञानेश्वरी मोडीत निघू लागली की ज्या शास्त्राचा ईश्वर आहे, जिच्या नुसत्या पारायणानं मोक्ष मिळतो. हो, वाचणं, ऐकणं, सांगणं, पारायण एकच फळ मोक्ष. तिला वाचा, सांगा, ऐका, पारायण करा, एकच फळ मोक्ष. जिच्या नुसत्या ऐकण्यानं आणि पारायणानं मोक्ष मिळतो. सांगितल्यावर आणि वाचल्यावर तर मिळेलच, पण नुसतं ऐकल्यानं आणि पारायणानं मोक्ष आहे, हा ज्ञानोबाराचा दावा आहे. पण ती ज्ञानेश्वरी सांगायचं म्हटलं तर महाराज लोक तारीख देत नाहीत. ते म्हणतात कीर्तनाची तारीख द्या. का? ज्ञानेश्वरीचे हे गुण त्यांना माहीत नाही, ज्ञानेश्वरी नीट अभ्यासली नाही आहे, यातला बारकावाच त्यांनी पाहिला नाही. आपल्या हाताने आपल्या पायावर कुराळा मारतायत महाराज लोक. कीर्तनाची तारीख द्या. का? झगमाकाट असतो, लाइटिंग असते, मंडप भरले असतो, श्रोते असतात, मंडप मोठा, श्रोते मोठे, पाकिटही मोठं, पाकिटही मोठं. प्रवचनात श्रोते लहान, मंडप लहान, लाइटिंग लहान, पाकिटही लहान. दिलं तर दिलं, नाही दिलं, दिलं हाकलून, रामराम केला, या डॉक्टर साहेब जय हरी, झालं. दिलं तर दिलं, नाही दिलं. आणि म्हणून प्रवचनकार ठरलेत डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड, अंबादास भडे दहीवंडी, परशुराम माराडे बीड, मारकड बाबा बीड,
अरुणा डाके एक 10-5 लोक आहेत, आम्हाला धरून येतात आणि प्रवचन करायला लावतात. का? हे आळंदीचे महाराज प्रवचनच करीनातच ते म्हणतात आम्हाला कीर्तन द्या. डामडोल आहेत, थाटे माटे, इकडून 25 टाळकरी, इकडून 25 टाळकरी, दाना 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 आवाज असतो, ती फुलत राहतो. काय सांगतो नाही सांगतो तो भाग निराळा, पण बस बस घमघमाट असतो सगळा. घमघमाट असतो सगळा. हो, हवा असते. पण एक लक्षात, अहो काय काय ठिकाणी असं झालं. हरिपाठ तुकाराम महाराजचा, ज्ञानेश्वर महाराजचा हरिपाठही घ्यायचा नाही. प्रवचन तुकाराम महाराजचा अभंग, ज्ञानेश्वर महाराजची ओवी घ्यायची नाही. कीर्तन तुकाराम महाराजचा अभंग, भजन तुकाराम महाराजचे अभंग. अरे जे तुकाराम महाराज म्हणतात पायीची वाहन पायीची बरी, जे तुकोबार आहेत ज्ञानोबारायाच्या पायातली वाहन समजतात स्वतःला. मी कोण आहे तुकोबार आहे, तर ज्ञानेश्वर महाराजच्या पायातली चप्पल म्हणतात मी. हे तुकोबार आहे बोलतायत. पायीची वाहन पायीची बरी असे म्हणाले तुकोबार आहे, आणि तुम्ही ज्ञानोबाराला बहिष्कृत करता सगळं. हो ना, मज पांबरा काय थोरंपण पायीची वाहन पायीची बरी. जे तुकोबार आहे स्वतःला पांबर म्हणतात, ज्ञानोबाराचे दास चाकर समजतात, पायातली वाहन म्हणतात, त्या ज्ञानोबाराला सप्ताहातून बहिष्कृत करतात. पॉम्पलेटमध्ये त्यांचा फोटो येऊ नये. एकटे तुकोबार झळकावे. ज्ञानोबाराचा फोटो आला तरी कुठेही कांडावर एवढसा यावा, आणि स्वतःचा किलोभर असा 10 हाताचा फोटो टाकावा. ज्ञानेश्वरीकडे अशी वक्री दृष्टी करू नका. जगामध्ये तारणारी जर कोण असेल तर ती ज्ञानेश्वरीचे. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्ञानेश्वरी ऐका, भागवत ऐका, आणि त्याच्या जोडीला अखंड विठोबाचं श्रवण करा. का? तर परीस लोखंडाचं सोनं करतो. म्हणजे लोखंडाचा गंज घालवतो आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही. ही दुहेरी क्रिया आहे. तसं हरिनाम पाप आणि पाप वासना दोन्ही घालवतं. आणि पाप वासना गेली की कुणाची निंदा करण्याची वासना शिल्लक राहत नाही. परीस जसा लोखंडाचा गंज घालवतो आणि सोनं बनवतो, ही दुहेरी क्रिया. लोखंडाचा गंज घालवतो, पुन्हा त्याला गंज लागू देत नाही, ही दुहेरी क्रिया. तसं हरिनाम पाप आणि पाप वासना घालवतं, कोणाची पाप करण्याची वासना शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराने एक आट घातली की माझी ज्ञानेश्वरी नुसती ऐकली, सांगितली, वाचली किंवा पारायण केलं तर मोक्ष मिळेल. पण एक आट आहे. काय आट आहे? तेव्हाच मोक्ष मिळेल. ज्ञानेश्वरी वाचल्यानं, ऐकल्यानं, सांगितल्यानं किंवा पारायणानं मोक्ष मिळेल. पण कसा? आणि सर्व मार्गी निंदा सांडोनी असता पै शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. माझी ज्ञानेश्वरी ऐका, वाचा, सांगा, वाचा, पारायण करा, पण अनिंदक हो. अनिंदक हो. जगात कुणाची आपल्या मुखानं निंदा करू नका. निंदा जर केली तर त्या निंदकाचं का येती निंदकापाशी अशी पापे, त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येईल आणि तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. आणि ज्ञानोबाराज बोलले की पापी या जठाई मोक्षू नवसे. तुम्ही निंदा केली की पाप तुमच्याकडे आलं आणि पाप्यापाशी मोक्ष येत नसतो. पण माझी ज्ञानेश्वरी ऐका, सांगा, वाचा, पारायण करा, तुम्हाला मोक्षच देईल. पण अनिंदक होऊन ऐकली तर, अनिंदक होऊन वाचली तर, आणि अनिंदक होऊन सांगितलं तर. श्रवण इच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलसून चोकडा अनिंद रत्नाचा. कलश धारण करा पण अनिंद रत्नाचा. अर्थात अनिंदक होऊन ज्ञानेश्वरी सांगा, वाचा, ऐका, तरच तुम्हाला मोक्ष मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगणारा महाराज ज्यावेळेस त्याचं आयुष्य संपतो आणि मरण पावतो, देह ठेवतो, ठेवल्या ठेवल्या त्याला मोक्ष. हो, तैसा भक्ता गीतेसी भेटी करेल आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. ज्ञानोबा आहे. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. महाराज आहे, ज्ञानेश्वरी सांगणार आहे. देह ठेवला की तात्काळ त्याला मोक्ष आहे. ज्ञानेश्वरीच्या वक्त्याला देह ठेवला की मोक्ष. ओवीच आहे. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, हो, देहापाठी तयासी मज भेटी होय. वक्ता हा देह ठेवल्या ठेवल्या मुक्त होतो, पण श्रोत्याला थोडासा वेळ लागतो. ऐकणाराला एक मुक्काम स्वर्गात पडतो. ज्ञानोबाराज बोलतात, तो मज यावया लागी, पहिले पेने करी स्वर्गी, मग आवडे तो भोगी, पाठी मजाची मिळे. श्रोता आहे, माझ्याकडे निघालाय, पण त्याला एक स्वर्गात मुक्काम पडतो. तो मज यावया लागी, पहिले पेने करी स्वर्गी, मग आवडे तो भोगी, पाठी मजाची मिळे. श्रोता माझ्याकडे निघालाय, पण स्वर्गात एक मुक्काम पडतो, तिथले दिव्य भोग भोगतो. भोगून कंटाळा आला की म्हणतो, पांडुरंगा उचल आता, नारायण मला वर यायचे. मी त्याला अलगद उचलून घेतो. श्रोत्याला डायरेक्ट माझ्याकडे येता येत नाही. त्याला स्वर्गात एक मुक्काम, दिव्य भोग भोगायचे, एन्जॉय करायचं, आणि मग पांडुरंग वैकुंठात नेतो. वक्त्याला तसं नाही आहे.
वक्ता मरण पावला आणि देह ठेवला रे ठेवला की तात्काळ त्याला मोक्ष. हा ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. शास्त्राचा राजा आहे, शास्त्राचा ईश्वर आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीकडे दुर्लक्ष करू नका. बहुसंख्येने ज्ञानेश्वरी ऐका, वाचा, सांगा, पारायणाला बसा. मी तर एक संदेश देईल जाता जाता, पुढच्या वर्षापासून दहिवंडी या गावामध्ये चूल बंद करा. सप्ताहाच्या 7 दिवसात 8 दिवसात चूल बंद. कोणी चूल पेटवायची नाही. चहा मंडपात, नाश्ता मंडपात, जेवण मंडपात, सगळ्या गावाला. माता मालवणी आपल्या घरून सीधा आणायचा परातीमध्ये, सगळं पीठ एकत्र करायचं, ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं, आपल्या ह्याच्यात मंडपात स्वयंपाक करायचा आणि मंडपात जेवायचं. घरी चुलच पेटायची नाही. खायला इथं, राहायला इथं, झोपायला इथं, ऐकायला इथं. पूर्ण गाव सप्ताहात हजर राहील. पूर्ण गाव तुम्हाला श्रोता वर्ग लाभेल. प्रवचनाला, कीर्तनाला, पारायणाला, अख्खं गाव पारायणाला बसेल आणि ज्ञानेश्वरीचा महिमा हळूहळू वाढेल. चूल बंद ठेवा. चूल बंद असली की अवथाना जर रानात गेला तर भाकर खायला मंडपातच यावं लागेल. घरात भाकरच नाही. हां, शिरूरला फिरायला गेलाय, भाकर खायला गावातच मंडपातच यावं लागेल. चूल बंद ठेवा 8 दिवस, तर सप्ताह सक्सेस होईल. आणि पुढच्या वर्षी माझं ऐकलंय असं मला रमेशजी फोन करा की डॉक्टर साहेब तुमचं ऐकलंय, चूल बंद केली आणि सगळं मंडपात आहे. असं केसापुरी परभणी नावाचं एक गाव आहे बीडच्या खाली, त्या गावानं केलंय. आणि इतका सक्सेसफुल सप्ताह आहे तो. प्रवचनाला 3000-4000 माणूस असतात. जागा पुरत नाही. कीर्तनाला तेवढं, प्रवचनाला तेवढं, पारायणाला तेवढं. गावच त्या मंडपात. भाकरच बंद घरी. खायला प्यायला मंडपात आल्याशिवाय मिळतच नाही. बायका, घरचे, पोरं सर्व सगळे मंडपात. खातो काय? कुठेही गेला की मंडपातच यावं लागतं. श्रोता मिळाला, हां, मग मोकळं बसून काय करायचं? आणि मग चल पारायण करू. पारायणाला बसला, श्रोता वर्ग मिळाला, पारायण करणारे मिळाले, सप्ताह सक्सेस झाला. पुढच्या वर्षी हे करा. आणि म्हणून संत ही जगातली सगळ्यात मोठी वस्तू आहे, सगळ्यात मोठं पद आहे. हे संत माझे मित्र असतात. भगवान बोलत आहेत स्वमुखाने ज्ञानेश्वरीत, संत माझे मित्र असतात. यात काय नवले म्हणले. पण संताचं चरित्र जे ऐकतात आणि सांगतात तेही माझे मित्र असतात आणि ते मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय असतात. अशी जर भगवंतानं ग्वाही दिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तर हरिकथा अर्थात ज्ञानेश्वरी प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत अर्थात भक्तचरित्र बहुसंख्येनं ऐका. बहुसंख्येनं ऐका. भगवंताचे मित्र बना. भगवान तुमच्या जीवापार प्रेम करेल आणि भगवान तुमच्या हृदयात जर विराजमान झाला तो जाताना तुम्हाला वैकुंठालाच घेऊन जाईल, मोक्ष आणि संतपद बहाल करेल. यापेक्षा सफल जीवन काय असतंय. आणि म्हणून बहुसंख्येनं हरिकथा ऐका, भक्तचरित्र ऐका. का तर भक्त अर्थात संत हे तर माझे मित्र असतातच. यात काय नवल आहे, यात काय विशेष आहे. पण भक्त आणि संतांच्या कथा ज्या ऐकतात आणि सांगतात तेही माझे मित्र असतात आणि त्यांच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलले, तेने सियामा मैत्र. हे तर कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते, आवडती हे निरुते, भक्त चरित्राते प्रशंसिती जे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत भगवान बाबा की जय, वामन भाऊ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो, जो जे वांचील तो ते लाहो. वर्षात सगळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन.